नमस्कार. वाचन, कथाकथन, पर्यटन, सफर यांचे अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव सर्वांपर्यंत पोहोचावे अशा संकल्पनेतून तयार झालेले एक व्यासपीठ म्हणजे गुरुपार. कोल्हापूरमधील अविनाश शिरगावकर आणि त्यांची मित्रमंडळी स्नेही यांनी हा उपक्रम साधारणतः 10 वर्षापूर्वी सुरू केला आहे. आतापर्यंत 350 कार्यक्रम गुरुपार या व्यासपीठामार्फत झाले आहेत. फुलपाखरांवर संशोधन करणाऱ्या डॉक्टर श्रुती कुलकर्णी यांना भारताच्या नागालँडमध्ये 4 वर्षे काम करण्याचा योग आला. पाहूया तर त्यांच्याच नजरेतून अनुभवलेला नागालँड. खूप खूप धन्यवाद गुरुपारनी ही संधी मला दिली. म्हणजे माझ्या जवळचे फ्रेंड्स वगैरे झालेत, माझे सर पण आहेत, आमचे मॅडम आहेत. तर माझं नागालँड प्रेम हे खूप जवळच्या लोकांना माहिती आहे की आता माझ्या लाईफचा खूप इम्पॉर्टंट हिस्सा झाला नागालँड. तर ही खूप चांगली संधी आहे आणि सरप्राइझिंगली लास्ट इयर मी खुशीचं लेक्चर ऐकायला आले होते आणि वाटलं नव्हतं की पुढच्या गुरुवारी मी इथे उभी असेल. पण खरंच सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि पावसाळी वातावरण असून सुद्धा तुम्ही सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने आलात, सगळे इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. थोडस बॅकग्राऊंड आहे या सगळ्याच्या की माझं प्रोफेशन काय आहे. तर मी सध्या इक्वा इन्सा नावाची दिल्ली बेस एक फर्म आहे, त्याला ऍडवायझरी आणि फ्रीलान्स कन्सल्टिंग करते. माझं PhD बर्ड्स आणि बटरफ्लाईज बायो इंडिकेटर्स वर झालंय पुणे विद्यापीठातून. आणि बालवाडी ते MSc सगळं कोल्हापूर, बॉर्न अँड ब्रॉटअप. आणि असं म्हणजे ग्रेट वाला वगैरे काय बॅकग्राऊंड नाही. हंबल फॅमिली, मिडल क्लास फॅमिली. फक्त म्हणतात ना, मिडल क्लास सगळ्यांची आपली पुंजी आहे, संस्कार आणि माणुसकी ती घेऊन आजपर्यंत वाटचाल करत आले. आणि त्याच्यातूनच मग नागालँडशी कनेक्ट झाले. त्याची एक स्टोरी, बॅक स्टोरी म्हणतात ना, मॅनिफेस्टेशन. आता अलीकडे सगळेजण वर्ड ऐकतात. कदाचित वर्ष असेल 94-95, त्यावेळेला दूरदर्शनला एक प्रोग्राम लागायचा नॉर्थ ईस्ट राऊंडअप म्हणून. माहित नाही मला, आमच्या घरात रंगोली फार आवडीनं बघितलं जायचं. त्याच्या आधी तो नॉर्थ ईस्ट राऊंडअप हा शो लागायचा DD नॅशनलला. आणि त्यावेळेला जे 7 स्टेट आहेत, म्हणजे आपण सगळे म्हणा 7 सिस्टर्स, तर त्यांच्या प्रत्येक स्टेटच्या त्या महिन्यातल्या त्या वर्षातल्या ऍक्टिव्हिटी सगळ्या अपडेट असायच्या. आणि योगायोगानं मी हॉर्नबिल फेस्टिवलचे फुटेज त्यावेळेला बघितलं असेल. माझे बरेच फ्रेंड्स आणि सांगतात त्यांचं जी हिस्ट्री आहे जी मौखिक आहे, ओरली पास झाली आहे. त्यामुळे बरेच डॉक्युमेंटेशनचे म्हणजे तो दुवा मिसिंग आहे. त्यामुळे भरपूर थेअरी मांडले जातात. आणि थेअरीज मध्ये पण प्रॉब्लेम काय आहे, जसं मला डायलेक्ट वेगवेगळे आहेत. म्हणजे अंगामी कम्युनिटीमध्ये सुद्धा 4 डायलेक्ट आहेत, वेस्टर्न, ईस्टर्न, नॉर्थर्न आणि सदर्न. आणि प्रत्येकाची उच्चार करण्याची पद्धत वेगळी आहे. तर उच्चार केला तर एका भाषेत त्याचा अर्थ काहीतरी वेगळा होतो आणि दुसऱ्या भाषेत त्याचा अर्थ काहीतरी वेगळा होतो. त्यामुळे ओरल हिस्ट्रीतले बरेच लिंक मिसिंग आहेत. त्यामुळे प्रचंड थेअरीज आहेत आणि त्याला सपोर्टिव्ह पुरावे फार कमी आहेत. तर त्यामुळे तो एक मिस्ट्रीचा भाग आहे. आता बरेच जण त्याच्यात अभ्यास करतात, अँथ्रोपॉलॉजिकल स्टडीज चालले. म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते मी की म्हणजे एक कहाणी आहे. फुलेवाजे नावाचं, कोहिमा सिटीच्या जवळ फुलेवाजे नावाचं एक डोंगर आहे, म्हणजे एकदम ठीक आहे. तर त्याच्या स्टोरी बद्दल पण मी 3 वर्जन ऐकले. म्हणजे कारण प्रत्येक कम्युनिटीचे वर्जन वेगळे आहेत. तर फुलेवाजे नावाचा, फुली नावाचा शेतकरी होता आणि तो त्याचं काहीतरी लग्न झालं त्याचं आणि गाव जेवण द्यायचं होतं. तर गाव जेवण तेवढा इतकं धान्य नव्हतं, मग त्यांनी ठरवलं की हार्वेस्टिंग टाइम नंतर त्यांना गावाला जेवण द्यायचं. आणि दुर्दैवानं त्याला शेतामध्ये एक साप दिसला आणि त्याचा पाठलाग करताना त्याचा मृत्यू झाला. तर त्याची म्हणजे त्याचं पुढं काही झालंच नाही की त्याची बायको पण ती हे झाली नाही. 3 महिन्यातच तो 2-3 महिन्यातच तो गेला. त्यामुळे तिथे त्याचे वडील रडायला लागले की फुली गेला आणि म्हणजे गायबच झाला आणि त्याचं जेवण पण राहिलं, सगळंच राहिलं. तर त्याला म्हणजे एका दगडाच्या इथून आवाज आला. तर तिथे कसं फ्लॅट दगड होता, तर तिथे तो बसला असावा असं म्हणून त्यांनी तिथे त्याच्या आवाजावरून शोधलं. आणि त्या पर्वताचं नाव पण फुल्ली पारजे, म्हणजे फुलीची बसण्याची जागा असं नाव पडलं. आता हे एक वर्जन आहे. दुसऱ्या वर्जन मध्ये सांगतात की त्यांचा जो मूळ कोण जो पुरुष होता त्याला आशीर्वाद दिला आणि तो चांगला सोडता म्हणून त्याला घेऊन गेला. म्हणजे वर्जन ऑफ स्टोरीज डिफरंट
डायलेक्ट प्रोनाउन्सिएशन डिफरंट आहे. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यामध्ये मला तर वाटतं की आयुष्य जाऊ शकते, इतक्या सगळ्या स्टोरीज आहेत. पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. अजून एक हॉर्नबिलची स्टोरी सांगायला आवडेल मला, कारण हॉर्नबिल आपल्याकडे पण दिसतो म्हणून तो रिलेट होईल. म्हणजे इकॉलॉजी आणि होपटेलचा संबंध मी याच्यातून हे करते. तर तिथे हॉर्नबिलची स्टोरी सांगतात की केवी आणि केहुली नावाचं कपल होतं आणि त्यातला जो केवी होता तो थोडासा म्हणजे गावाच्या सामान्य शेतकऱ्याचा मुलगा होता. केहुली जी होती ती गाव प्रमुखाची मुलगी होती. त्यामुळे दुसऱ्या गाव प्रमुखाच्या मुलाशी तिचं लग्न लावलं गेलं आणि यांची प्रेमकहाणी अधुरी राहिली. पण तिला त्या नव्या गावात करमेना, तर ती म्हणजे त्याची खूप आठवण काढायला लागली आणि ह्याला पण इकडे केवीला पण करमेना तिच्या विना. तर केवी तिच्याकडे गावाकडे निघाला आणि ती पण तिकडून निघाली आणि ते रस्त्यात कुठेतरी भेटले. आणि भेटल्यानंतर तोपर्यंत तिच्या सासरकडच्यांना कळलं की कुठेतरी घर सोडून गेली, तिच्या मागे लोकली लोक. मग हिने ते केवीला झाडावर लपवलं की त्याला काहीतरी इजा किंवा अपाय होऊ नये म्हणून. आणि त्यानंतर ती त्यांच्यावर घरी आली कारण संशय राहू नये. आणि ती जाता जाता म्हणली की मी तुझी वाट पाहिन. आणि असं म्हणतात की तिकडे म्हणजे भूताचं कॉन्सेप्ट किंवा गॉडचं कॉन्सेप्ट नाही, पण गुड स्पिरिट्स आणि बॅड स्पिरिटचं कॉन्सेप्ट आहे. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की ते गुड स्पिरिट तिनं कारण प्रोटेक्शन, प्रेमाचं प्रोटेक्शन घातलेलं, तर तो कुणाला कळू नये म्हणून 3 दिवस झाडावर राहिला आणि त्याचं रूपांतर पक्षात झालं, म्हणजे जो आपल्याकडे गेट हॉन्टिंग म्हणतात. आणि तुम्ही इंटरेस्टिंग हे बघा इकॉलॉजी की त्याचं एकंदरीत असं क्राऊन घातलेला कोणीतरी माणूस किंवा त्याचं एकंदरीत हाईट जी आहे ती छोट्या मुलाएवढी असते, 4 फूट. तर कदाचित इकॉलॉजीतूनच या सर्व गोष्टींच्या स्टोरी झाल्या असतील. आणि म्हणून नागा कल्चरमध्ये हॉर्नबिलला खूप महत्व आहे. ती अजरामर प्रेम कहाणीची निशाणी. आणि तुम्ही नागा बऱ्याच फ्रेममध्ये हॉर्नबिलचं पीस खोचलेलं बघाल. तर जेव्हा नंतर तो तिनं जाताना सांगून गेलेली ना की मी तुझी वाट पाहिन, आणि तो उडत उडत तिच्या अंगणात गेला आणि त्यानं ते पीस तिच्या दारात टाकलं. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची खूण म्हणून तिकडे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ट्राईब, म्हणजे ऍक्च्युली ही अंगामी ट्राईबची कहाणी आहे, पण तुम्ही ओव्हरऑल सगळ्या ह्याच्यामध्ये हॉर्नबिलच्या गाण्या ऐका. त्यामुळे हॉर्नबिल फेस्टिवल हे पक्षाशी संबंधित फेस्टिवल नाही आहे. इट्स अ सिम्बॉलिझम ऑफ लव्ह, हॉस्पिटॅलिटी अँड प्युअर फ्रेंडशिप. तर त्याच्यामुळे हॉर्नबिल फेस्टिवल नाव दिलं गेलं. ऍक्च्युली त्याचं काय तसं म्हटलं तर काही कुठे कॉन्झर्वेशनची दूरदूर संबंध नाही. इट्स अ म्युझिक अँड कल्चरल फेस्टिवल. पण काही ट्राईब मध्ये त्याला किंगशिपचं पण रूप दिलंय, म्हणजे क्राऊन आहे ना त्याला, त्यामुळे तो किंगचा सिम्बॉल आहे. किंवा आपल्याकडे पण आता गाणं आहे धनेश, तर त्याचं सिम्पल रिझन आहे की वडा पिंपळाच्या झाडाच्या ह्याच्यावर ढोलीमध्ये घरटं करतो आणि पूर्वी लोक त्याच्या खाली धन करून जायची, म्हणून धनाचा राखण करणारा म्हणून तो धनेश. तर हा संबंध आहे. तर हे सगळं जसं तुम्ही जेवढं टीप जाल तसं तुम्हाला काहीतरी धागे दोरे गवसत राहतील. आमचे सर आहेत नागालँडचे, सर विसातो म्हणून, तर ते नेहमी म्हणतात तुझा जन्म चुकीच्या ठिकाणी झालाय, तुला डोंगरात परत बोलवलंय. तर ते नॉर्थ ईस्ट प्रेम म्हणजे आता एका पॉईंटला मलाही तो विश्वास बसायला लागलाय की एवढं बॉन्डिंग काय आहे त्या प्रदेशाबद्दल. तर ओघात मी पुढे सांगेन. आणि गेले कित्येक वर्ष मी पर्यावरण, त्यानंतर रिस्टोरेशन, TPR म्हणजे जे टेक्निकल कॉन्सेप्ट आहेत, युजली वाईल्ड लाईफ आणि बायोडायव्हर्सिटी रिलेटेड काम केलं वेगळ्या संस्थांबरोबर. त्याच्यात कॉर्पोरेट फाउंडेशन, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल. तर पहिली संधी ट्रायबल लोकांबरोबर काम करण्याची 2011 साली आली. त्यावेळेला जव्हार, मोखाडा भाग बऱ्याच जणांना माहित असेल मुंबईच्या जवळ. त्यावेळी वारली आणि कोकणा लोकांबरोबर आम्ही देवराई संवर्धनाचं काम केलं होतं. तर त्यावेळेला त्या सगळं बघून मी आपण म्हणतो ना फॅसिनेट झालं एकंदरीत ट्रायबल कल्चर आणि ह्याच्यानंतर. तर मग पहिलं होतं की आता एक ट्रायबल एरिया कव्हर केला. दुसरं आता नॉर्थ ईस्ट जो सगळ्यात टॉप ट्रायबल डॉमिनंट स्टेट्स आहेत आपल्या भारतातले, तर तिथे जायचं. आणि पहिली संधी आली 2014ला. तर आसाममध्ये मरियाली नावाचं एक ठिकाण आहे, तिथे गिबन सँक्च्युरी मध्ये वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी तर्फे फील्ड वर्कचा कोर्स चालवायचा आहे. कॅमेरा ट्रॅप्स हे सगळं शिकवणारे सगळ्या फील्ड टेक्निक्स. तर तो वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीनं कंडक्ट केला होता आणि योगायोगानं माझं सिलेक्शन त्या कोर्ससाठी झालं होतं. 11 जण आम्ही भारतातून निवडलं गेलो होतो. आणि त्यावेळेला जी नशा चढली नॉर्थ ईस्टची, आसाम पहिल्यांदा बघितलं, मग सिक्कीम, आणि मग त्या योगायोगानं म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये एक म्हण आहे, एकदा ब्रह्मपुत्रा पार केली की परत पार करावी लागते. मग 2014-19ला एक मोठी परिषद झाली, वुमन परिषद.
नेचर वुमन इन नेचर नेटवर्क नावाचे ग्लोबल नेटवर्क आहे. तर त्या जगभरातल्या ज्या महिला युजली इन्व्हायरमेंट रिलेटेड काम करतात त्यांच्या परिषदेला पण जाण्याची संधी मिळाली गुवाहाटीमध्ये 19ला. आणि 21ला म्हणजे ते पुढं करत करत 21ला अचानक संधी आली. मार्च महिना होता, दुपारी बसले, पीएचडीचा थिसिस सबमिट केलेला, आता पुढे काय प्रश्न होतेच. आणि एक वन फाईन डे अचानक माझा एक बायोमध्ये काम करणाऱ्या कलिगचा कॉल आला मला, आणि काय करते सध्या, काय चालू आहे. तर मी म्हटलं नाही रे, सध्या जस्ट पीएचडी सबमिट केले लास्ट मंथ मध्ये, अजून नवीन काम शोधतीये. तर नागालँडला येशील काय. मी म्हटलं एका पायावर नाही, रांगत यायला तयार आहे. आणि तिथून नागालँड प्रेमाची सुरुवात झाली 28 मार्च 2021. आणि हे आता त्यामुळे माझं नाव पण असं आहे. प्रचंड गैरसमज असलेला प्रदेश आहे. खूप लोकांना त्याच्याबद्दल गैरसमज आहेत की भयानक आहे, तिथे माणसं खातात किंवा रक्त पितात. म्हणजे तिथे गेल्यावर अशा स्टोरीज ऐकल्यात मी लोकांकडून, अरे बापरे, ती रक्त पिणारी माणसं आहेत, ती माणसं खाणारी माणसं आहेत. तर हे सगळे गैरसमज, कारण मी आधी ट्रायबल एरियामध्ये काम केलेलं असल्यामुळे मला काही लोकांच्या कॅनाबिलिस्ट वगैरे आहे, नरोभक्षक आहेत, पण तसं काही नाही. सगळ्यात आपण म्हणतो ना, जर संस्कृतीनं प्रगत म्हटले तर मी नेहमी ट्रायबल लोकांना देईल. एकतर निसर्ग पूजक असतात, दुसरं म्हणजे खूप प्युअर लोक मी नेहमीच ट्रायबल एरिया जिथे जिथे गेले तिथे भेटले. मग ते आपल्याकडचे वारली, कातकरी, ठाकर असतील किंवा नागालँडच्या वेगळ्या कम्युनिटीज असतील, मेघालयाचे खासी गारो असतील, प्रत्येक ठिकाणचे माझे अनुभव त्यांच्याबरोबर स्पेशलच राहिलेले आहेत. त्यामुळे 3 वर्ष 10 महिने मी नागालँडमध्ये काढले. वर्ल्ड बँकचा प्रोजेक्ट होता आणि क्वालिटी एज्युकेशन म्हणजे गव्हर्नमेंटच्या 2000 स्कूल बरोबर आम्ही काम करत होतो. आणि त्या दरम्यान जो एन्व्हायरमेंटचा जो पार्ट आहे, टीचर ट्रेनिंग, करिक्युलर फ्रेमवर्क, आणि तो एरिया थोडा सेन्सिटिव्ह, इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया मानला जातो. तर तिथे येणारे थ्रेट्स काय आहेत, एखादं प्रोजेक्ट लॉन्च केल्यानंतर त्याचं अनालिसिस आणि मॅनेजमेंट प्लॅन असा सगळा माझ्या कामाचा भाग होता. त्यामुळं 3 वर्ष 10 महिने, ऑलमोस्ट 4 वर्ष मी नागालँडमध्ये राहिले. नागालँडची कॅपिटल कोहिमा. पण आमचं स्कूल बरोबर काम असल्यामुळे मी 4 डिस्ट्रिक्ट सोडले. टोटल 17 डिस्ट्रिक्ट आहेत. मी 12 डिस्ट्रिक्ट ते 13 डिस्ट्रिक्ट ऑलरेडी व्हिजिट केली आहे. आणि तिथे फ्रेंडशिप पण झाली आणि पुढे योगाने काय काय गोष्टी येतील तसं सांगत राहील. त्यामुळे उमजलेला नागालँड म्हणजे जाताना एक सुदैवानं एक प्लॅन स्लेट घेऊन गेलेले होते. त्यामुळे त्याच्यावर जे लिहिता आलं ते सगळं चांगलंच लिहिता आलं. कदाचित काही बायसेस घेऊन गेले असते तर माहिती नाही की त्या बायसेसमुळे तो बॉन्ड डेव्हलप झाला नसता. कारण पॉलिटिकली, खानपानामध्ये, दिसण्यामध्ये ते आपल्याशी अनेक प्रकारे भिन्न आहेत. कारण त्यांच्या राजकीय प्रणाली वेगळ्या आहेत आणि आपल्याकडे जे अभक्ष्य मानलं जातं ते त्यांच्याकडे नॉर्मल फूड आहे, युजली बीफ आणि पोर्क इटिंग. तर तो त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात एक दरी निर्माण होती. आणि ते आपल्याकडून पास ऑन झाल्यावर ऑब्व्हियसली ते आपल्याला तसे रिस्पॉन्ड करत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला नागालँड, मिझोरम मध्ये प्रचंड गैरसमज आहे. पण मी आता 4 वर्ष राहिल्यावर सांगते, नॉर्थ ईस्ट मधल्या कुठल्याही स्टेटमध्ये जा, ते लोक तेवढेच वेलकमिंग, तेवढेच प्रेमळ, तेवढेच आत्मीयशील आहेत. त्यांना एवढं म्हणजे कित्येक घरात मला एवढ्यासाठी चांगली वागणूक मिळायची की आमच्या सध्या दुर्गम भागासाठी तू येऊन काम करतेस, की आमची मुलं जॉबसाठी दुसरीकडे जातात पण तू इथे काम करतेस. त्यामुळे खूप प्रेम मिळाले मला. ओघाना अजून एका फॅमिली बद्दल पण नंतर सांगेन. आणि काही छोटे छोटे प्रसंग आहेत की नागालँड का माझं आवडीचं झालं ते ओघात मी सांगेन. नेक्स्ट. तर थोडक्यात एक ओव्हरव्ह्यू. भारताचा नॉर्थ ईस्ट जवळ सगळ्यांना माहिती आहे, पण शाळेत सगळ्यांचा गोंधळ होईल. सगळ्यांना 7च्या 7 कॅपिटल सांगता येतील का असं? आज सगळे कॅपिटल एक्झॅक्ट 7 स्टेट 7 कॅपिटल. मी सुद्धा शाळेत असताना गोंधळायचे, अगदी एमएससी पर्यंत पण गोंधळायचे. कारण नेहमी वाटायचं मणिपूर हे गावाचं नाव असतं, मणिपूर स्टेटचं नाव कसं असेल. पण मणिपूर स्टेट आहे आणि फार राजधानी आहे. तर अरुणाचल प्रदेश पासून आपण सुरू करू. अरुणाचल प्रदेश, इटानगर, आसाम, गुवाहाटी म्हणजे दिसपूर आणि गुवाहाटी अशा 3 सिटीज आहेत. त्यानंतर मेघालय शिलाँग, मिझोरम आयझवाल, त्रिपुरा आगरतळा, नागालँड कोहिमा आणि मणिपूर इंफाळ आणि सिक्कीम म्हणजे ह्या 7 सिस्टर्स आपण म्हणतो. आणि त्यांच्यावर देखरेख करणारा 8वा सिक्कीम, ज्याची राजधानी गंगटोक. मला वाटते मराठी लोकांचं सिक्कीम आणि अरुणाचलला जाणं जरा जास्त आहे कम्पॅरेटिव्हली मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा. पण तेही तेवढेच सुंदर आहेत. पुढे काही फोटोग्राफ्स असतील मी दाखवेन. नेक्स्ट.
एक थोडासा ओव्हरव्ह्यू, जसा तो झूम इन करून आता झूम आउट. हे 7 स्टेट. नेक्स्ट. तर भौगोलिक रचना, कारण थोडस आपल्याला टेरेन समजून घेणं महत्वाचं आहे. तर एकंदरीत नॉर्थ ईस्टचं जे टेरेन आहे तर 3 प्रकारे विभागलं गेलेलं आहे. पहिलं हिली एरिया किंवा टेकड्या आणि व्हॅली. मग त्याच्यामध्ये मिझोरम, मणिपूर, मेघालय आणि नागालँड हा सगळा हिली टेरेन आहे. दुसरं झालं ब्रह्मपुत्रेचं खोरं, त्याच्यामध्ये आसामचा जवळजवळ 90% भाग आणि प्लेन्स, म्हणजे प्लेन जो आहे तो त्रिपुराचा काही भाग आणि मणिपूरची बराक व्हॅली. तर हा जो पार्ट आहे तो फ्लॅट लँड म्हणून आहे. आणि म्हणजे आता ओघाला मणिपूरचा विषय निघाला, जो आपल्याकडे वेगळ्या तऱ्हेनं हायलाइट झालेला मणिपुरीचा दंगलीचा मुद्दा, तर त्याच्या मुळाशी पण सगळं आहे ते सगळं रिसोर्स मॅनेजमेंट क्रंच आहे. मुद्दा वाद कुठून सुरू झालेला, कारण क्लॅरिफिकेशन मिळावं, लोकांना खूप गैरसमज झाले त्याच्याबद्दल की ते वांशिक आणि ह्या प्रकारे रंग दिला गेला. तर मुद्दा असा सुरू झाला होता की मैती नावाची कम्युनिटी आहे, ती खूप पॉवरफुल आहे पॉलिटिकली, फायनान्शियली, आणि त्यांचं व्हॅलीतल्या सगळ्या लँडवर त्यांचं खूप कब्जा आहे. आणि जे कुकी किंवा इतर जे 17 ट्राईब आहेत मणिपूरमध्ये ते हिली एरियात राहतात, त्यांच्याकडे फ्लॅट लँड नाही आहे. तर संघर्ष असा सुरू झाला होता आणि तो बरेच वर्ष चालू आहे की आता मैत्री म्हणत होते की आम्हाला स्पेशल ट्रायबल कम्युनिटीचा दर्जा द्या आणि आम्हाला विशेष अधिकार द्या. पण हिली एरियातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ऑलरेडी त्यांच्याकडे पॉवर, इकॉनॉमी, लँड सगळं असताना जर तुम्ही त्यांना स्पेशल हे दिले सवलती, तर आमची मुलं, आमची पुढची पिढी सर्वात कशी होणार. आणि त्या कॉन्फ्लिक्ट मधून, म्हणजे आता माझे सगळे मैत्री फ्रेंड आहेत, कुकी फ्रेंड आहेत, तर तो एक रंग दिला गेला होता की मैत्री लोक हिंदू आहेत आणि कुकी लोक ख्रिश्चन आहेत. पण प्रत्यक्षात तशी काही कंडिशन नाही. माझा मैत्री फ्रेंड ख्रिश्चन आहे, माझे कुकी फ्रेंड हिंदू आहेत. म्हणजे असं पण नाही आहे की तो जो रंग दिला गेलाय धार्मिक, तसं काही नाही आहे. तर तो मुद्दा तोच होता की रिसोर्स क्रंच इज अ मेजर. आणि मग त्यामध्ये एका प्रोटेस्टमध्ये त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले आणि तो अजूनही तो म्हणजे सगळ्यात दर्दनाक आहे की 3 वर्ष झाले अजून मणिपूरचा इश्यू सॉल्व्ह झालेला नाही. ह्याच्यामागं राजकीय विचारधारा, त्याच्यामध्ये असलेले इकॉनॉमिक आणि इंटरकनेक्टेड संबंध, इव्हन तिथे इंटरनॅशनल बॉर्डर्स आहेत, त्यामुळे परकीय ह्याच्यामध्ये थोडीशी इन्व्हॉल्वमेंट, असं सगळं कॉम्प्लेक्स मुद्दे तयार झाले. पण मुळात मुद्दा हा होता की फ्लॅट लँड आणि उपजाऊ जमीन आणि इकॉनॉमी ह्याच्याशी रिलेटेड सुरू झालेला वाद अजूनही चालू आहे. आणि अरुणाचल सिक्कीममध्ये आपण म्हणतो ना ईस्टर्न हिमालय, म्हणजे पूर्व हिमालय, बरेच जण आता पण म्हणत होते की तवांग तिरांग भागात गेला असेल तर, किंवा सिक्कीम मधला जो नॉर्थ सिक्कीमचा भाग आहे, कंचनजुंगा आहे, तो ईस्टर्न हिमालय आहे. म्हणजे टेरेनच्या दृष्टीने तसा कमी ऍक्सेसेबल, म्हणजे पटकन आपण जसं इथून कोल्हापूरला, सांगलीला जाऊ शकतो तेवढं ऍक्सेसिबल नाहीये नॉर्थ ईस्ट. कारण टेरेनच असं आहे, आसाम आणि त्रिपुराचा काही भाग सोडला तर कनेक्टिव्हिटी खूपच कमी आहे. म्हणजे रोड कंडिशन खूप पॅथेटिक आहेत. काही ठराविक मोठी शहरं सोडली तर बऱ्याच ह्यांना रस्ते नाहीत. म्हणजे आपल्याकडे दाजीपूरच्या जंगलातले रस्ते सुद्धा चांगले पण आहेत, इतके खराब रस्ते काही ठिकाणामध्ये. म्हणजे नेहमी मला अडचणीत आणणारा प्रश्न नागा लोक विचारायचे की नागालँडमध्ये काय आवडलं नाही, तर मी म्हणायचे रोड. 20 किलोमीटरला 1.5 तास लागायचा, 20 किलोमीटरला. तर तुमचं म्हणजे भरपूर टाइम कंझ्युम होतो ट्रॅव्हलिंग मध्ये, कारण पोहोचू शकत नाही. आणि काही ठिकाणी रोड कंडिशन इम्प्रूव्ह होत आहेत, पण टेरेन अगेन इज अ बिगेस्ट एनिमी फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. प्रत्येक वेळेला रोड करतात, मग लँडस्लाईड होतात, तर तो रोड वाहून जातो 5-5 किलोमीटर. आणि तिकडसाठी जी हे लागती वेगळी स्किल्स तिकडचे रोड करण्यासाठीची, ती आपल्याकडच्या बऱ्याच कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये नाही आहे. त्यामुळे ते रोड फार काळ टिकू शकत नाहीत आणि कनेक्टिव्हिटी तुटत राहते. त्यामुळे 4 महिने, म्हणजे मी कोहिमामध्ये राहत होते 3-4 वर्ष, तर 4 महिने आमचा बाहेरच्या जगाशी ऑलमोस्ट संपर्क तुटलेला असायचा. दिमापूरवरून कोहिमाला येणारा जो रस्ता आहे 70 किलोमीटर अंतर आहे, तर तो बऱ्याच ठिकाणी तुटलेला असायचा. म्हणजे भयानक, तुम्ही जर ह्याच्या गुगलवर किंवा युट्यूबला सर्च केलं तरी दिसू शकेल. नेक्स्ट. आता नागालँड नाव, तर त्याच्या 2 उत्पत्ती सांगितल्या जातात. आसामी लिटरेचर मध्ये असा उल्लेख आहे की नग, म्हणजे आपल्याकडे संस्कृतमध्ये पर्वत, तर नागावर राहणारे म्हणून नागा अशी उत्पत्ती आहे. पण काही ब्रिटिश अभ्यासक, काही नागा अभ्यासक, त्यांचं असं म्हणणं आहे की बर्मा भाषेत नागा म्हणजे कानातलं घालणारे लोक, जो बर्मीज लँग्वेज मध्ये शब्द आहे, आणि त्याच्यामुळे बर्मीज कल्चर मधून तो शब्द आपल्याकडे
नागा असावा. नागालँड म्हणजे ब्रिटिश काळात नागा लोकांचं लँड म्हणून नागालँड असं नाव दिलं गेलं असावं. नेक्स्ट, आता कोहिमा नावाच्या पण 2 उत्पत्ती आहेत. एक केवी नावाची रानफुलं तिथं उगवली होती पूर्वी, म्हणजे 50-100 वर्षापूर्वी ती फुलं तिथे चांगल्या प्रकारे फुलायची. तर त्या ह्यांनी म्हणून केवीचा प्रदेश नागालँडमध्ये अंगामी, आता पुढे पण मी सांगेन, प्रत्येक जिल्हा हा प्रत्येक कम्युनिटीसाठी आहे. तर कोहिमा जो जिल्हा आहे तो अंगामी कम्युनिटीसाठी आहे. तर अंगामी भाषेत मा म्हणजे लँड किंवा विलेज. मग केवी म्हणजे केवीचा प्रदेश म्हणून कोहिमा. आणि अजून एक उत्पत्ती आहे, त्यांचा मूळ पुरुष जो आहे अंगामी लोकांचा, तो डोंगरात राहतो, त्याला ते देव मानतात, डोंगर पूजक, ऑब्व्हियसली जसं म्हटलं निसर्ग पूजक. तर केवीचा प्रदेश म्हणून कोहिमा. तर जुने लोक केविराज म्हणायचे, कारण ते केविराज फुलांचा प्रदेश होता. अजूनही जुने 80-90 वर्षाचे लोक आहेत ते कोहिमा म्हणत नाहीत, ते केविराज म्हणतात. तर नवीन ब्रिटिशांनी नामकरण केलेलं आहे की तो सिंपल केला कोहिमा. एकूण 17 जिल्हे आहेत, म्हणजे मी राहत होते तेवढं 16 होते. लास्ट इयर एक जिल्हा ऍड झालाय, 17 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये दिमापूर, जिथे एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, सगळे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, तुम्हाला पहिल्यांदा जर नागालँडमध्ये एंटर करायचं असेल तर ते दिमापूर मधूनच करावं लागतं. तर तुम्हाला एअरपोर्ट पण तिथे, रेल्वे स्टेशन पण तिथे. दुसरं कॅपिटल आहे कोहिमा, जे डोंगरात आहे. त्यानंतर फेक, नुनोकोटो, मोकोकचुंग, थोडेसे उच्चाराला अवघड असे शब्द आहेत, पण पुढे सांगेन मी. नुनोकोटो सेंट्रल जो नागालँडचा पार्ट आहे तो. त्यानंतर मोकोकचुंग म्हणजे पहिल्यांदा ब्रिटिश लोक मोकोकचुंग डिस्ट्रिक्ट, म्हणजे आसामला लगत डिस्ट्रिक्ट आहे मोकोकचुंग, तिथून ब्रिटिश लोक नागालँडमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी सगळा नागालँड काबीज केला. त्यानंतर किफ्रे हा थोडासा आपल्याकडे जसं गडचिरोली वगैरे भाग आहे तसं किफ्रे, मेलुरी, मोन, तुनसान, लॉंगले असे जे ईस्टर्न डिस्ट्रिक्ट ऑफ नागालँड, ज्याला ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्ट ऑफ नागालँड असं म्हणतात, की सगळ्यात पिछडे. तर हे काही म्हणजे लॉंगलेंग पर्यंत मोकोकचुंग त्या मनाने डेव्हलप आहे. किफ्रे, मेलुरी, मोन, तुनसान, लॉंगलेंग, पेरे इथेपर्यंत जे डिस्ट्रिक्ट आहेत ते थोडेसे अजून एक्सपोजर त्यांना मिळालेले नाही. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज खूप कमी आहेत, लाईव्हलीहूडचे ऑप्शन्स खूप कमी आहेत. त्यानंतर पेरेन हा पण कोहिमा दिमापूरला लगत आहे. शामतूर पण ईस्टर्न डिस्ट्रिक्टचा पार्ट आहे. वोखा, सेमेन्यू, नोकला, चुमुकदेमा म्हणजे पूर्वी दिमापूरचा पार्ट होता. तर दिमापूर डिस्ट्रिक्ट आता 3 डिस्ट्रिक्टमध्ये विभागला गेलाय, चुमुकदेमा आणि न्यूलँड आणि दिमापूर असं. पॉलिटिकल रिझन आणि कम्युनिटी डॉमिनन्स. त्यानंतर एकूण 18 समुदाय आहेत, त्यापैकी 16 समुदाय आहेत हे प्रॉपर नागालँडचे आहेत आणि 2 समुदाय आहेत कचारी आणि गारो म्हणजे आपल्या मेघालयाचे हिल आहेत त्यातले 2 कम्युनिटी आहेत. अदरवाईज 16 जे कम्युनिटीज आहेत त्या 16 कम्युनिटीज मी जसं म्हटलं तर प्रत्येक डिस्ट्रिक्टची कम्युनिटी आहे. म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याकडे आपण सातारा आणि कोल्हापूरची 2 माणसं भेटली तर आपण मराठीतून बोलू शकतो, पण नागालँडमध्ये तसं होत नाही. प्रत्येक डिस्ट्रिक्टची भाषा वेगळी आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टचं खानपान वेगळं आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टची वेशभूषा वेगळी आहे आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टचं राहणसहान वेगळं आहे. त्यामुळे आम्ही नाही म्हणतो की नागालँड प्रत्येक डिस्ट्रिक्ट इज अ वन मोर स्टेट. तर ह्या कम्युनिटी अंगामी कम्युनिटी आहे. दिमापूर आणि कोहिमा ऍक्च्युली आता थोडंसं मेट्रोपॉलिटन म्हणजे सगळ्या कम्युनिटीचं मिक्सर आहे. ऑब्व्हियसली ऑपॉर्च्युनिटीज, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज, एज्युकेशनमुळे ते सगळं सेंट्रलाइज झालंय. पण ओरिजिनली कोहिमा दिमापूर हे कचारी लोकांचं, दिमसा कचारी तुम्ही नाव ऐकलं असेल, आसाम मधली कम्युनिटी आहे जी दिमापूर आसाम लगत असल्यामुळे म्हणजे दिमापूर आसामकडून आंदोलन घेतलंय कारण फ्लॅटलँड नाही आहे नागालँडला. तर काहीतरी डेव्हलपमेंटसाठी 99 वर्षाच्या लीजनं आसामकडून दिमापूरचा लँड त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे सगळे म्हणतात की दिमापूर डेव्हलपमेंट पण राजधानी होत नाही, तर नागा म्हणतात की आमची नाही तर ती राजधानी कशी होईल. त्यानंतर कोहिमा अंगामी कम्युनिटीचं म्हणजे वॉरियर कम्युनिटीज आहेत. मोस्टली नागालँडच्या जे ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्या वॉरियर कम्युनिटीज आहेत. त्याच्यामध्ये अंगामी, सुमी, लोथा, आऊ ह्या पॉलिटिकली, त्यानंतर पॉप्युलेशन वाईज आणि इकॉनॉमी वाईज एकदम डॉमिनंट कम्युनिटीज आहेत. म्हणजे पहिल्याच्या अंगामी, सुमी, लोथा, आऊ आणि कोनॅक कम्युनिटी म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा स्टोरी ऐकली असेल हेड हंटिंग, जे नागालँडमध्ये खूप 1960 पर्यंत खूप कॉमन प्रॅक्टिस होतं. त्याच्याबद्दल पण प्रचंड गैरसमज आहेत. हेड हंटिंग करायचं म्हणजे काय, आपल्यासारखी माणसं गेली की सगळ्यांचं हेड हंटिंग करत नव्हते. कारण जसं परत मुद्दा आहे, टेरेन हिली आहे, रिसोर्सेस फार लिमिटेड आहेत, तर त्यामुळे टोळ्यामध्ये खूप फाईट व्हायच्या. तर
कापून स्वतःच्या गावांमध्ये लावायचे. त्यामुळे हेड हंटिंगची प्रथा झाली. एक माणूस आहे मोन डिस्ट्रिक्ट मध्ये, मोन मध्ये एक गाव आहे, तर ते गाव ना लॉंगवा म्हणून, तर ते अर्ध म्यानमारमध्ये येतं आणि अर्ध नागालँडमध्ये. म्हणजे त्या काय म्हणतो आपण, गावाचा प्रमुख आहे, विलेज सरपंच म्हणून आपण थोडक्यात, तिकडे गाव प्रमुख किंवा गावबुडा म्हणतात. तर त्याचं स्वयंपाकघर जातं म्यानमारमध्ये आणि बेडरूम आहे इंडियामध्ये. तर हा जो मोनमध्ये जो एक माणूस आहे तो, आता त्याचं वय बांधायला अजूनही लोकांच्या शंका आहे की किती वर्षाचा असावा. कदाचित तो 100+ असावा, पण तो रेफरन्स आहे तो ब्रिटिश काळातला देतोय. तर मे बी का त्याचं आता काही कुठे डॉक्युमेंटेशन नाही, पण तो 100+ असावा. तर त्यामुळे तो सांगतो की त्यानं त्याच्या लाईफ मध्ये 7 माणसं मारले, हेड हंटिंग केलं. तर ते त्याच्या गळ्यात, तो म्हणजे कोण्या कम्युनिटीमध्ये जेवढे तुम्ही हेड हंटिंग कराल तेवढे तुमच्या गळ्यात तुम्ही नेकलेस मध्ये अडकवतात, ते सिम्बॉल म्हणून. तर त्याच्या गळ्यात 7 मुलग्याचा हार अजून आहे. म्हणजे इट्स अ लिव्हिंग लिजंड. त्याचं मला वाटतं नाईट जिओ आणि कोणी डॉक्युमेंटेशन पण केलेलं, युट्यूबला तुम्हाला मिळेल त्याच्याबद्दल, लास्ट हेड हंटर ऑफ नागालँड म्हणून. त्यानंतर मग चकेसांग, थांगयांग, यांगचुंगर, कोचुरी. पहिला जो फोटो बघितला तुम्ही माझा की निळ्या ह्याच्यामध्ये कपड्यात, ती कोचुरी कम्युनिटी आहे. त्यानंतर रेंगमा, गारो, कचारी मगाशीच म्हटलं, सांगताम, चांग, फोम, यामकिंग, तिखीर आणि झिलियांग अशा 18 कम्युनिटीज नागालँडमध्ये आहेत. आता भाषेचा प्रश्न मगाशी म्हटलं, 18 भाषा. त्यामुळे पहिला मला जेव्हा मी शिफ्ट झाले नागालँडला, पहिला चॅलेंज लँग्वेज. कारण कोरिया दिमापूरमध्ये इंग्लिश चालतं, पण जसं जसं तुम्ही इंटिरियर पार्टमध्ये गेला तसं तसं भाषेची खूप अडचणी आहेत. म्हणजे इव्हन तिथल्या लोकांना पण अडचणी येतात, कारण प्रत्येकाची लँग्वेज वेगळी, त्यामुळे दुभाषा ट्रान्सलेटर वापरावाच लागतो, त्या कम्युनिटीचा ट्रान्सलेटर बघावा लागतो. आणि नागालँडमध्ये ब्रिटिश काळापासून दुभाषी नावाची पोस्ट आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक दुभाषी असतो, जो तुम्हाला त्यांच्या लँग्वेज म्हणजे लोकल डायलेक्ट मध्ये सांगतो आणि ट्रान्सलेशन, इंग्लिश ट्रान्सलेशन तुम्हाला सांगतो. पण दुसरी एक फायदा आहे की नागामीज नावाची एक भाषा आहे जी सर्रास नागालँडमध्ये व्यापारासाठी वापरली जाते, त्याला ट्रेड लँग्वेज म्हणतात. तर ही नागामीज आहे ती थोडीशी बंगाली, आसामी, नेपाळी या सगळ्याचं मिक्सचर आहे. आणि सुदैवाने 4 वर्ष राहिल्यामुळे मी थोडीफार काम चलाऊ बोलू शकत होते. गप्पा नाही मारू शकत अजून, पण काय होतं ते समजतं. आणि काम चलाऊ म्हणजे जाऊन मार्केटमध्ये काय घ्यायचं आणि टॅक्सीवाले कुठे जायचं एवढं सांगण्यात की नागामीज मी बोलू शकायचे. आणि ऑफिशियल लँग्वेज त्यांची ओव्हरऑल इंग्लिश आहे. पण मी जसं म्हटलं तसं पहिल्या 2-3 कोहिमा सोडलं तर फार कमी डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला इंग्लिश, म्हणजे टीचर्स वगैरे कम्युनिटीज, आम्हाला टीचर्स लोक युजली बोलायचे इंग्लिश. पण जेव्हा पॅरेंट्स बरोबर आमचे किंवा विलेज काउन्सिलर बरोबर मिटिंग असायच्या त्यावेळी युजली आम्हाला दुभाषी किंवा त्या डिस्ट्रिक्टचा कोणीतरी कोऑर्डिनेटर घ्यावं लागायचं आणि मग ते कम्युनिकेशन त्यांच्या थ्रू चालायचं. नेक्स्ट, आता पर्यटन स्थळ म्हणजे सगळ्यांना नॉर्थ ईस्ट थोडंसं पर्यटन रंगाने माहिती आहे. तर पहिलं एक विलेज, फार सुंदर विलेज दिसेल तुम्हाला, त्याचं नाव आहे झुलुके. तर झुलुके झ हा नागालँडमध्ये पाण्याशी संबंधित आहे. तर जिथे झ आलं त्याचा अर्थ तिथं पाणी आहे. तर झुलुके हा नदीच्या एक नदी आहे. तर नदीच्या किनारी बसलेलं फार सुंदर गाव आहे, एकदम शांत, नेटवर्क अजिबात नाही. त्यामुळे पीसफुल लाईफ तुम्ही 3-4 दिवस जगू शकता. ज्यांना कटकटीपासून आणि याच्यापासून जायचं असेल तर झुलुके सुंदर गाव आहे. आणि तिथे म्हणजे होमस्टेज आहेत आणि डल हाऊसी, खज्जियार आपण बघतो तसं एकदम सुंदर डोंगरातलं गाव आहे आणि फार फार सुंदर. म्हणजे अगदी थोडक्यात आता एक फोटो मी टाकला, आपल्याला लिमिटेशन आहे. दुसरा एक किस्सामा, जे हॉर्नबिल, जे नागालँडचं नाव नेहमी हॉर्नबिल फेस्टिवल मध्ये जोडलं गेले आहे. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल होतो, पण तो मी प्रेझेंटेशन मध्ये घातलेला नाही याच्या कारणासाठी. तो त्यांचा ट्रॅडिशनल फेस्टिवल नाही आहे, तो टुरिझम डिपार्टमेंटनं सुरू केलेला फेस्टिवल आहे. कारण जसं मी म्हटलं प्रत्येक डिस्ट्रिक्टचा सण वेगळा, त्यांची उत्सव परंपरा वेगळ्या. तर ऍटलीस्ट सगळ्या कम्युनिटीज एका पॉइंटला एकत्र यावं त्या उद्देशानं हॉर्नबिल फेस्टिवल सुरू केलंय. पण ज्यांना 10 दिवसात नागालँड थोडक्यात एक्सप्लोर करायचं तर इट्स अ रिअली गुड ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यांचं खानपान, त्यांचे डान्स, अटायर, हे सगळं तुम्हाला त्याला 10 दिवसात की सामो म्हणून त्यांनी एक हेरिटेज विलेज बसवले. तिथं प्रत्येक कम्युनिटीचे स्ट्रक्चर्स की लोक त्यावेळेला येतात. खूप मोठा कार्यक्रम असतो, म्युझिकल फेस्टिवल, बऱ्याच गोष्टी त्यावेळेला सायमल्टेनियसली होत असतात. म्हणजे सुदैवाने मी गेलेले तेव्हा AR रहमान आला होता. खूप मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज येतात
आणि नागालँडचा सगळ्यात अजून एक फायदा की खूप लोकांना मी अगदी जवळून बघितलंय, कारण आपले इथं जे चमचे किंवा जो अडथळा असतो तो नागालँडमध्ये मला कधी आला नाही. सोनम वांगचुक पासून AR रहमान असेल, आणि नंतर पण एक नागा सेलिब्रिटी मैत्रीण आहे, तिच्याबद्दल पण सांगेन मी पुढे फोटो. तर खूप डाऊन टू अर्थ लोक आहेत, त्यामुळे अप्रोचेबल आहे. कोणाला सांगितलं की मला त्यांना भेटायचं आहे तर ते अगदी मंत्री म्हणजे तिथले मोठे मोठे सेलिब्रिटीज पण तुम्हाला अगदी हंबली ट्रीट करतात, बोलतात तुमच्याशी. नेक्स्ट, हे कोलोमा भारत आशियातलं पहिलं हरित विलेज, ग्रीन विलेज म्हणतात. तर मला वाटतंय माळी सर जाऊन आले कोलोमाला. तर ह्याला म्हणजे इको विलेज म्हणून अवॉर्ड मिळालाय, ग्रीन विलेज. त्यातल्या प्रॅक्टिसेस आहेत त्या सस्टेनेबल प्रॅक्टिसेस करतात. टेरेस फार्मिंग आहे, झूम कल्टिवेशन जे युजली म्हणजे झूम कल्टिवेशन म्हणजे थोडक्यात शिफ्टिंग कल्टिवेशन, एक भाग कापायचा, शेती करायची, 2-3 वर्षांनी दुसरीकडे शेती करायची, असं जर जंगलाचा भाग कमी होत जातो. पण ह्यांनी काही सस्टेनेबल प्रॅक्टिसेस अंमलात आणल्या ज्याच्यामुळे एक ठराविक लँड ते शेअर करतात आणि त्यातून येणारं उत्पादन आहे तर ते पूर्ण कम्युनिटीला शेअर होतं. मग त्याचा जेवढी जमीन असेल तेवढा हिस्सा त्याला मिळतो, ज्याच्यामुळे मग पुढची जंगलं वाचतात. आणि तिथे ट्रोगोपॉन म्हणून जो पक्षी आहे त्याचं पण हे चांगली सँच्युरी आहे, म्हणजे ज्यांना बर्डिंगची वगैरे आवड आहे तर इट्स अ बेस्ट प्लेस टू व्हिजिट. दुसरं झुकू व्हॅली, विंडोज, आपल्याला विंडोजचं जसं वॉलपेपर आहे तसं ती झुकू व्हॅली आहे जी नागालँड मणिपूर बॉर्डरवर आहे. आणि फक्त एवढंच आहे की चढायला प्रचंड आवड आहे, 7 तासाचा ट्रेक करावा लागतो, तेव्हा एवढ्या सुंदर ठिकाणी पोहोचतो. त्यामुळे यंगस्टर्सला प्रेफरन्स जास्त देतात, कारण खूप खडी चढण आहे. मी पण म्हणजे 4 वर्ष फक्त एकदाच गेलेले, परत काही हिंमत केली नाही, माझी ना पोच कटून आलेली 7 तास चालू. तर पण एकदम ब्युटिफुल, म्हणजे असं सौंदर्य तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये पण मिळणार नाही, इतकी सुंदर झुकू व्हॅली आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की झ आलं की पाणी, तर झुकू म्हणून नदी आहे तिथे, तर त्याची व्हॅली म्हणून झुकू व्हॅली. नेक्स्ट, एकंदरीत पारंपरिक घराची रचना, पहिला आहे ते अगदी बांबू, दगड, जे आपण निसर्गपूरक इको फ्रेंडली आता शब्द येतो. तर खूप सिंपल स्ट्रक्चर असतात, म्हणजे कोहिमा दिमापूरमध्ये तुम्हाला कॉन्क्रीट बघायला मिळेल, पण जसं तुम्ही इतर डिस्ट्रिक्टमध्ये जाल तर तुम्हाला ट्रॅडिशनल घर अगदी सहज बघायला मिळतील. आणि हे सेकंड खूप इंटरेस्टिंग फोटो आहे. तर हे व्हेजिटेबल शॉप आहे आणि ह्याला नो वेंडर शॉप म्हणतात. तिथं विक्रेता नसतो, तुम्ही जायचं, भाजीवर किमती लिहिलेल्या असतात, एक बॉक्स ठेवलेला असतो. समजा तुम्हाला 2 किलो बटाटे पाहिजे, 1 किलोला 100 रुपये रेट आहे, 200 रुपये त्या बॉक्स मध्ये टाकायचे, तुमची भाजी उचलायची, चालू लागायचं. संध्याकाळी आजूबाजू शेतकरी जमतात, प्रत्येकाची किती विकले गेल्या पिशव्या ते काउंट करतात आणि डिस्ट्रीब्यूट करतात. आणि मला क्युरियोसिटी, मी त्यांना म्हटलं आतापर्यंत काय वाईट अनुभव आहे का तुम्हाला? ते म्हणले नॉट अ सिंगल केस की कोणी फसवलं. एकदम म्हणजे खूप फेक नावाचं डिस्ट्रिक्ट तर त्यासाठी फेमस आहे. 80% शॉप नो वेंडर शॉप आहेत, कोणी नाही तिथे. आणि मी म्हटलं हसून, आमच्या तर भाजी तर काय मिळेल तर बॉक्स पहिल्यांदा काय मिळेल. पण आजपर्यंत त्यांच्याकडे तो म्हणतात की कम्युनिटीच्या ट्रस्टवर आमचं सगळं चालतं, त्यामुळे आतापर्यंत तरी आम्हाला एकही अनुभव नाही आहे की कोणी फसवलं किंवा 1 रुपयाची सुद्धा उपलब्ध झाली आहे. नेक्स्ट, एकंदरीत लाईव्हलीहूडला म्हणाल तर तसं काही लाईव्हलीहूड असे खूप नाही आहे. शेती थोडीफार आहे, कारण सगळा टेकड्यांचा भाग आहे, टेरेस फार्मिंग केलं जातं. तर काही छोटे मोठे पारंपरिक व्यवसाय करतात ते लोक. तर हे पण फोटोमध्येच फोटो आहे दोन्ही. तर हे आजोबा बांबूचं बास्केट विणतात. आणि इंटरेस्टिंगली मला सांगायला आवडेल तिथे एज्युकेशन मध्ये ट्रॅडिशनल स्किल्स नावाचा त्यांचा पेपर आहे, त्यामुळे महिन्यातून एकदा गावातले वयोवृद्ध व्यक्ती ट्रॅडिशनल स्किल शिकवायला शाळेत येतात. म्हणजे तोतरच्यांमध्ये वाचलं असेल, पण हे आहे आपल्या भारतात होतंय हे. आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटलं त्याच्यामध्ये लोणची बनवणं, त्यानंतर बास्केट बनवणं, त्यानंतर बांबूच्या वेळेला वस्तू बनवणे, टेबल बनवणं, त्यांच्याकडे शाली आणि मेखला, आपण मी मेखलाच घातलाय, पारंपरिक ड्रेस कट एक प्रकारचा. तर तो विणण्याची कला बऱ्याच बायकांच्या मध्ये आहे, तर ती पास ऑन करतात एका जनरेशन टू जनरेशन कडे. तर त्याचे पण क्लासेस त्यांच्या शाळा पातळीवर होतात. गव्हर्नमेंटमध्ये कंपल्सरी आहे की महिन्यातून 1 लेक्चर तुमचं ट्रॅडिशनल स्किल्सवर असेल. आणि नागा लोकांना त्यांच्या ट्रायबल कल्चरचा प्रचंड अभिमान आहे. म्हणजे माझ्या दृष्टीनं ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण काय होतंय
जो जागतिकीकरणाचा आणि मार्केटिंगचा रेटा इतर ट्रायबल कम्युनिटीज मध्ये आवडला जातोय, तर त्यांचा झुकाव म्हणजे त्यांचा दोष नाहीये, पण त्यांचा झुकाव थोडासा मॉडर्नायझेशनकडे जास्त झालाय. पण नागा लोकांनी ते सगळं अजून त्यांनी 100 वर्षाच्या गोष्टी टिकवून ठेवल्यात. त्याच्यामध्ये बरेच भाले काय बऱ्याच गोष्टी, कित्येक रेस्टो किंवा होमस्टेज आहेत, तर ते त्यांच्याकडे अजून तसे आर्टिस्ट आहेत, ते करून दाखवतात. तुम्ही त्यांच्याबरोबर करू शकता. नेक्स्ट, एकंदरीत वेशभूषा मगाशी मी म्हटलं तर हे काही रिप्रेझेंटेटिव्ह फोटो आहेत. तर 18 कम्युनिटीज आणि 18 वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा आहेत. आणि हा अंगमी कम्युनिटीचा ड्रेस कोड आहे. तर त्यांच्या पॅटर्न प्रमाणे म्हणजे नागालँडला समजून घेताना खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. जरी एक कम्युनिटी असली तरी आपल्याकडे आपण वाड्या म्हणतो, कुळवाड्या, तसं क्लान आहेत. तर प्रत्येक त्या क्लानला नागालँडमध्ये म्हटलं जातं खेळ. तर एका गावात 3 ते 7 खेळ, म्हणजे आपण पण गल्ल्या, की ही यांची गल्ली, ती त्यांची गल्ली, आडनावांच्या गल्ल्या असतात, तसं त्यांच्याकडे क्लान असतात. तर तो कुठल्या क्लानचा आहे तर ते पॅटर्न आणि सिमेट्री ह्याच्यावरून ते लोक ओळखतात. आणि त्या क्लानचा जो मेखला शाल असते ती त्याच क्लाननं वापरायची. त्यानंतर त्यांचे दागिने असतात तर त्याच कम्युनिटीचे दागिने त्याच्याबरोबर वेअर करायचे. त्याची खूप स्ट्रिक्ट नियमावली आहे त्याच्यासाठी. परत पुढे पण सांगेन, शाली पण स्त्रियांच्या शाली वेगळ्या असतात, पुरुषांच्या शाली वेगळ्या असतात. स्त्रियांच्या शाली पुरुष वापरू शकत नाहीत, पुरुषांच्या शाली स्त्रिया. त्यांच्याकडे मग तो अपमान मानला जातो की स्त्रियांची शाल पुरुष घेतल्यास पुरुषांची शाल स्त्रिया घालत असतील तर हा सुमी कम्युनिटीचा थोडासा ट्रॅडिशनल अटायर आहे. तुम्ही हॉर्नबिल फेस्टिवलला गेला तर हमखास तुम्हाला दिसेल अशा अटायर मध्ये लोक. हा खाली पण सुमी कम्युनिटीचा वॉरियर आहे. तर त्यांचे वेगवेगळे फेस्टिवल्स असतात, तर त्यावेळेला ट्रॅडिशनल अटायर घालून ते सेलिब्रेट करतात. नेक्स्ट, मी म्हटलं तसं ही 2 फरक आहेत बघा. पुरुषांच्या शालीमध्ये वेगवेगळे अॅनिमल मोटिव्ह असतात. त्याच्यामध्ये हॉर्नबिल असतील, लायन, एलिफंट, टायगर. आणि ह्याच्यामध्ये लेडीज शालीमध्ये फक्त स्ट्रिप्स किंवा सिमेट्री असते. तर तो एकदम डिस्टिंग्विश फरक आहे की या शाली वेगळ्या आहेत ते. त्यामुळं त्या शाली वापरताना आता ही योगायोगानं मला माझ्या नागा मित्राने दिलेली शाल आहे, पहिला फोटो. तो मेल शाल आहे, पण मी एन्व्हायरमेंट मध्ये काम करते. फक्त तो मला नागालँड मध्ये घालू नकोस, नाही तर मला पण घराला बाहेर काढते. तर ती शाल आहे, त्याच्यामध्ये काय हॉर्नबिल आहे, मिथून त्यांचा स्टेट एम्बेलम, म्हणजे नागालँडचं जर तुम्ही गव्हर्नमेंटचं शिक्का दिलं तर त्याच्यामध्ये मिथून आपल्या गव्याशी खूप साधर्म्य, फक्त उंचीनं थोडासा कमी आणि थोडा जास्त दंडकट असा मिथून, म्हणजे तो एक साधर्म्य कोल्हापूर तो कोहिमा, मिथून आणि गवा. आणि ही लेडीज शाल आहे, ह्याच्यामध्ये स्ट्रिप्स असतात. जसं मी म्हणलं की कुठला स्ट्रिप पाहिला असेल त्याच्यानुसार क्लान ठरतो. जर हिरवी स्ट्रिप असेल तर कुठला क्लान, दुसरी स्ट्रिप कुठली आहे, किंवा त्याची सिमेट्री. आता सगळे फोटो मी नाही टाकू शकत कावेड्यावरी, पण काही सिमेट्रिकल आकृत्या, चौकोन, त्रिकोण, तर त्याच्यानुसार कुठल्या क्लानची शाल आहे ती लोक ते ओळखतात. नेक्स्ट, आता खानपान. ही सुमी लोकांची ट्रॅडिशनल बांबूची लाकडाची प्लेट आहे. आणि नागालँडचं खाणं काही फारसं फॅन्सी नाही आहे, खूप ब्लँड आणि बॉईल एक प्रकारचं खूप सिंपल खाणं आहे. त्याच्यामध्ये फोडणी प्रकार नाही. म्हणजे जर त्यांचं अगदी आपण सिंपल भाषेमध्ये प्रिपरेशन सांगायचं तर हंडा उकळायला ठेवलं असं गरम पाणी, त्याच्यात कांदा, थोडंसं मिरची, लसूण आलं ठेचून टाकतात. आणि जे मांस ते खातात ते उकळायला टाकतात. 2 तास उकळलं ते पाणी आणि ते जे मांस असेल ते भातावर ओतून खातात. बस त्यांचं सिंपल फूड. युजली त्यांचं आपल्याकडचं आणि त्यांच्या सूर्यास्तामध्ये 1.5 तासाचा फरक आहे. तुम्ही युजली त्यांचं लंच असतं ते 11:30 ते 12:30 दरम्यान, आणि संध्याकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान डिनर. आणि जे अगदीच तुम्ही इंटिरियर पार्ट मध्ये गेला तर 8:30 आणि संध्याकाळी 4:30. म्हणजे पहिलं टायमिंग सांगितलं ते थोडं दिमापूर कोहिमा, थोडं वस्ती कमर्शियलाइज झाल्याचं. पण जर तुम्ही इंटिरियर मध्ये गेला तर 4:30 जेवून सगळं गुपचूप 7 वाजता बघितलं की असं वाटतं कर्फ्यू लागलं, कोणी दिसतच नाही बाहेर. एकतर वेदर पण खूप कोल्ड असतं तिथं, त्यामुळे युजली काही उन्हाळ्याचे महिने सोडले तर लोक फारशी घराबाहेर पडत नाहीत. चुलीपाशी किंवा जे हिटर असतात त्यांच्या जवळपास बसून राहतात. आणि पुढे पण सांगेन, नागालोकांचा एक चांगला खूप कुटुंब वत्सल माणसं आहे. त्यामुळे अजून तेवढा वारा लागलेला नाहीये टीव्ही, मोबाईल या सगळ्याचा. त्यामुळे मॅक्सिमम टाइम फॅमिली बरोबर घालवतात. मग ते किचन मध्ये जाऊन शेकोटीच्या इथं गप्पा मारत असतील,
कोणी मग म्युझिक वाजवेल, कोणी गाणं म्हणेल. मोस्टली आता ख्रिश्चनिटीच्या प्रभावामुळे क्वायर सॉंग जास्त गायली जातात, पण काही भागांमध्ये त्यांचे ट्रॅडिशनल सॉंग्स पण ते गातात, शेतीची याची त्याची गाणी. नेक्स्ट, आता नागालोकांची एकंदरीत वैशिष्ट्य थोडे मी हायलाइट केले. पहिलं म्हणजे मंगोल वंशी, चेहरा पूर्णपणे आपल्यापेक्षा भिन्न, डोळे बारीक, नाक बसकं, रंग थोडासा पिवळसरकडे जाणार आहे, त्यामुळे आपल्यापासून डिस्टिंग्विश कॅरेक्टर आहेत त्यांचे. दुसरं, त्यांना संगीत आणि कदाचित ते त्यांचं इन्स्टिंक्ट आहे ट्रायबल, की त्यांना प्रचंड बागकामाची आवड आहे. पत्र्याचं छोटं घर असलं तरी तिथे 4 गुंड्या लावणार, त्याच्यात ते काहीतरी भाजीपाला उगवणार किंवा काहीतरी फुलं लावणार. प्रत्येक घरात तुम्हाला छोट्या घरात नेटकं एखादा फ्लॉवर पॉट, एखादा इंडोर प्लांट तुम्हाला दिसणार. आणि अगदी काही दुसऱ्या मजल्यावर घर असले तरी तिथे ते कुंड्या लावून अगदी सजावट करतात. दुसरं, मागाशी जसं बोलले मी, कम्युनिटी बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. त्यानंतर तिसरं, कुटुंब, जसं मगाशी म्हटलं, कुटुंबवत्स आणि आतिथ्यशील. आता हे म्हणायचे शब्द नाही आहेत, म्हणजे आपल्या कोल्हापुरात पण आतिथ्यशीलता आहे, मी अमान्य करतच नाही, पण त्यांच्या आतिथ्यशीलतेचे 1-2 केसेस सांगते. माझं सगळं म्हणजे PhD बटरफ्लायवर झाल्यामुळं आणि थोडं बटरफ्लायकडे माझा जरा जास्त ओढा असल्यामुळं मला एक मुलगी भेटली नागालँडमध्ये, जिनं बटरफ्लायज ऑफ नागालँड नावाचं पुस्तक लिहिलंय. तिचं नाव आहे वंची. तर रँडमली कुठेतरी असं रेफरन्स मिळाला, तिचा नंबर मिळाला, मी कॉल केला आणि बोलणं झालं. हार्डली 2 वेळा फोनवर बोलणं झालं असेल माझं. आणि ऑफिसमध्ये तिकडे दुर्गापूजाला 1 आठवडा, ऑलमोस्ट 4 दिवस सुट्टी असती, तर परत कोल्हापूरला यायचं, परत दिवाळीला यायचंच आहे. म्हणलं ते 4 दिवस नागालँडमध्ये एकटंच काय करायचं, कुठेतरी एक्सप्लोर करूया. तर सहज मी तिचा फोन लावला की तू कुठे आहेस. तर ती म्हणाली, अगं मी, म्हणजे तिचं ओखा नावाचं डिस्ट्रिक्ट आहे, तर तिथे तिचं बेस्ट लोकेशन होतं. ती ऍक्च्युली प्रोफेशनली ती फिजिओथेरपिस्ट आहे, पण तिला पण बटरफ्लायज आणि आवड असल्यामुळे तिने ते पुस्तक लिहिलं. तर तिने मला बोलवलं. ती म्हटली, तू आमच्याकडे ये. म्हटलं, अगं असं कसं रॅन्डम, तुझी माझी फक्त 2 वेळा फोन झाला, एकदाच भेटली अशी अगदी ओझरती. नाही म्हटली, माझ्या घरच्यांना पण आवडेल, तू ये. आणि जवळजवळ 4 ते 5 दिवस मी तिच्या घरी लिटरली तिच्या फॅमिली मेंबर सारखी राहिली. आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळे त्या बिचाऱ्यांना त्यांना सगळं सर्व करायला लागत होतं, माझ्यासाठी सेपरेट जेवण. आणि तिच्या आईनं तेवढ्याच प्रेमानं मला वाटलं की एकदाही कुरकुर नाही की आम्ही सगळे नॉनव्हेज खातोय आणि तुझ्यासाठी आम्ही व्हेज काय करायचं, कोण तू, माझ्या पोरीची मैत्रीण, तिचे सगळे फॅमिली, म्हणजे तिचे माहेरचे तर पण इनलॉज पण, ते खास भेटायला आले. दुसऱ्या एका वाड्यावर, म्हणजे छोटं विलेज होतं, तिथून भेटायला आले की कोण आले महाराष्ट्रातून. आणि ती असं रिस्पेक्टफुली ओळख करून देत होती की तिनं सगळा कम्फर्ट सोडून आपल्या लोकांच्या स्कूल एज्युकेशनसाठी येऊन राहते, त्यामुळे ती हे सगळं डिझर्व करते. तर मला वाटतं हॅट्स ऑफ, ह्याच्यापेक्षा आतिथ्यशीलतेचं उदाहरण. त्यानंतर गप्पिष्ट, हसरे, म्हणजे तुम्ही नागालोक इतरही ठिकाणी बोला तर खूप गप्पा मारायला आवडतात त्यांना, तास गप्पा मारू शकतात ते. कधी कधी त्यामुळे कामाचा कुचराही पण करतात. गप्पा मारायला की त्यांना वेळाचं भान राहत नाही. आणि एकदम म्हणजे जर तुम्ही डिस्टिंक्ट कॅरेक्टर बघितलं नॉर्थ ईस्ट मध्ये, तर अरुणाचल आणि नागा लोक खूप हसरे आहेत, खूप स्माइलिंग फेस असतो त्यांचा. त्यानंतर काही वेळा खूप स्पष्टपणे म्हणजे बोलणार, कारण त्यांना ते फिल्टर किंवा ते बॅरियर नाहीये. टिपिकल आपण म्हणतो ना त्या सो कॉल्ड मॅनर्स मध्ये त्यांचं बसत नाही. त्यांना आवडली व्यक्ती तर आवडली, नाही आवडली ते तोंडावर सांगणार. आणि काही बाबतीत इतका स्पष्टपणा, म्हणजे सुरुवातीला मला अंगावर यायचं. म्हणजे एक इन्सिडेंट सांगते, माझी रूममेट होती मक्कोकचुंग डिस्ट्रिक्ट मधली, अर्जुन नावाची. आणि मला वाटतं मी जाऊन 1 महिन्यात झाला होता. आणि जसे इतर दुर्गम भागाचे प्रश्न असतात, तर तिथंही लोड शेडिंगचा प्रश्न फार भयानक आहे. आणि दुर्दैवानं काहीतरी झालं होतं, मला पाऊस वगैरे झाला होता आणि कुठली तरी वायर तुटली होती. तर 3 दिवस लाईट नव्हती घरात. आणि माझं एका पॉइंटला असं झालं की थोडं म्हणा आपण हायपर व्हायला, तरी लाईट नाही, म्हणजे मोबाईल बंद, सगळं बंद, आता काम कसं करू, हे कसं करू. तर तिने एकाच वाक्यात म्हणाली, कम्फर्ट सोडून आलीस ना, आता कम्फर्ट विसरायचं. त्याच्यासाठी आलीस ना कम्फर्ट सोडून, तर आता कम्फर्ट विसरायचं. म्हणजे सुरुवातीला असं वाटतं की किती उद्धटसारखी बोलले, पण डीप विचार केला तर तिचं काही चुकीचं नाही. ते झेलतात वर्षानुवर्ष, आपल्याला खूप फॅसिलिटीज मिळाल्या, त्यामुळे त्याची किंमत नाही. नंतर पण एक उदाहरण सांगेन मी. आणखी एक उदाहरण सांगेन, आमचा एक मित्र होता पेल्विस, जो म्हणतो पण एन्व्हायरमेंट रिलेटेड काम करतो. तर योगायोगानं मी त्याच्या गावात गेले होते आणि फोन केला त्याला की मी तुझ्या गावात आले. आणि तो चर्चमध्ये काहीतरी प्रेयरचं काहीतरी प्रिपरेशन करत होता. आणि मी चर्चच्या लिटरली दारात होते आणि फोन केला,
पहिली जर आपण भेटलोच नाही, आपण भेटले मी तुझ्या गावात आले, तर तो म्हणला रॅन्डमली आलीस तू. म्हटलं बघा माझं काम होतं, पण आताच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये तू माझ्या प्रायोरिटीत नाही आहेस ना. तर मला एकदम पहिल्यांदा अंगावर आला, अरे एक 4 पायऱ्या उतरून खाली यायच्या. पण मला वाटते कधी कधी हा स्पष्टपणा आपल्याकडे पण पाहिजे. त्यावेळेला आपण सफर करतो की दुसऱ्याला वाईट वाटू नये, पण त्यावेळेस जर त्याची प्रायोरिटी चर्चा प्रिपरेशन असेल तर ऑब्व्हियसली तर 5-6 मेसेज तेवढा स्पष्टपणे नुसतं येतो आणि टाळ, त्यानं मला तंबून किंवा थांबून ठेवलं नाही, येतोच आहे 5 मिनिटात येतोच आहे. त्यापेक्षा तेवढी स्पष्टता मला वाटते नक्कीच चांगली आहे. आणि 1 मिनिट मागे घे. तर नागा लोकांना खिशात टाकायचं तर पोर्क आणि भात त्यांचं आयुष्याचा अवघड अंग आहे. म्हणजे कोकणी लोकांना कसं मासे भात, तसं पोर्क आणि भात दिलं की नागा माणसं खुश. म्हणजे आता चेष्टेने सांगते, मग मी म्हणलं मला कधी कधी नागाला सोडून असं वाटत नाही, तर म्हणायचे राहू सेटल येतेच लग्न करून का कशाला परत चालले. तर मग 3-4 जण आम्ही बसलेलो, त्यातला एक जण उठला, छान तिला कुठं पोर्क बनवता येते, तिच्याशी कुठं लग्न करणार. तर इतकं त्यांना पोर्क म्हणजे एक वेळ बायको सोडतील पण पोर्क नाही, एवढं त्याचं पोर्क प्रचंड परिणाम. आणि जसं गोवन लोक निवांत काम आहे त्यांचं, असं गडबड कदाचित तो त्यांचा टेरेन तिथलं वातावरण कारणीभूत असेल, पण खूप असं इझी गोव्यासारखं असतं सगळं. उघडायची काही टायमिंग नाही, बंद करायची टायमिंग मात्र संध्याकाळी 3. 2 वाजता तरी बंद होत दुकान 3 वाजता. ठीक आहे, नेक्स्ट. तर काही प्रेमळ नागा माणसांचे फोटो आहेत आणि त्याच्या मागच्या स्टोरीज आहेत, थोडक्यात सांगते. तर हे खूप इंटरेस्टिंग कपल आहे. मला वाटतं मी 5 एप्रिल 2021 ला नागालँडला जॉईन झाले आणि 20 एप्रिलला मला फील्डवर पाठवलं. काहीच माहिती नाही, डायरेक्ट फील्डवर. 21 एप्रिलचा फोटो आहे. आणि किफरे मगाशी म्हटलं जसं आपल्याकडे गडचिरोली भाग आहे की खूप डेव्हलप नाही आहे, अशा भागात आम्ही गेलो होतो. आणि माझा चहा म्हणजे जीवकी प्राण. तर तिथं मरणाची थंडी, सकाळचा आम्ही कुठून तरी रस्त्यात हॉटेलमध्ये कुठेतरी धाब्यावर चहा पिला होता. आणि संध्याकाळी युजली तिथे गेस्ट हाऊस आहेत, हॉटेल फारसे नाहीत. म्हणजे दिमापूर, कोहिमा आणि मकोकचुम हे 3 डिस्ट्रिक्ट सोडले तर तुम्हाला जर राहायचं असेल तर गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसला रितसर पत्र पाठवून, आणि आमचा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट होता तर ऑब्व्हियसली आम्हाला गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसला राहायला लागायचं. आणि किफरेचं जे गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस होतं त्याची अवस्था इतकी भयानक होती. एकतर खिडक्यांना काचा नव्हत्या, गादीतून सगळं कापूस बाहेर आलेला, सगळं म्हणजे पाणी हे ते. आणि तिकडची टप्पो केको म्हणून मोठी पाल आहे, नॉर्थ ईस्टच्या लोक फिरलेलं ती अशी फिरायची. म्हणजे मग मी नंतर शेवटी थंडी वाजायला लागली, म्हणून बाहेर आमची कलिग्सवर त्यांनी शेकोटी पेटवलेली. आणि मी जसं म्हटलं तसं लवकर मावळतं, त्यामुळे 6:30 वगैरेच वाजले असतील जास्तीत जास्त, पण खूप असं गच्च अंधार झाले. आणि ते इंटिरियरचं गाव असल्यामुळे 4 वाजता चिडीचूट, ना कुठला धाबा ओपन ना कुठलं शॉप ओपन. आणि मी म्हटलं अरे थंडी वाजायला लागली, चहा मिळाला असतं तर. तो माझा कॉलेज होता बेंजामिन म्हणून, त्याचा पण नंतर रेफरन्स सांगेन. तर तो म्हणाला की आता इथे कुठे चहा तुला. म्हणलं अरे गेस्ट हाऊस आहे काही कॅन्टीन वगैरे. तर तो म्हणाला ह्यांच्या तुमची अवस्था बघा, ह्यांचं कॅन्टीन कसलं असेल ते. तर मग म्हणलं कॅन्टीन बंद आहे. आणि आम्ही असं बोलत बसलोय आणि हा पर्सन तिथं केअरटेकर होता. आणि त्यांना नागामीच तर विचारलं की काय प्रॉब्लेम आहे मॅडम, काय एवढे चिडचिड करायला लागलं. तर माझ्या कलिगनं त्यांना सांगितलं की तिला चहा पाहिजे आणि आता कुठे इथे चहा देणार. तर मग ते म्हणाले चला आमच्या बरोबर. रात्रीचा कच्चा अंधार, माझा कलिग, मी आणि हा माणूस तिघं चाललं डोंगराच्या कडेने. एका पॉईंटला मला पण शंकायला लागली की कुठे डोंगराचा वगैरे ठरवलं जाणार नाही ना. चालतोय 40 मिनिटं आम्ही चालत होतो असं. म्हणजे रीच आपण त्याला किफरे जो भाग आहे ते नागालँडचं हायएस्ट माउंटेन आहे, म्हणजे 7,000 फूट वगैरे उंची आहे त्या त्यांची. आणि त्याच्या अंधारात नुसतं मोबाईलच्या टॉर्चर आम्ही चालतोय आणि रस्ता काय संपेल ना. आणि मला नंतर म्हटलं कलिगला तुम्ही 15 दिवसापूर्वी भेटले, ह्यांचं काही प्लॅन आधीच नागालँडमध्ये एवढ्या स्टोरी ऐकले, हे मला काही करणार नाहीत ना. पण मला म्हणजे माझं चुकीचं ठरलं याचा जास्त आनंद आहे. तर शेवटी तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. एकदम डोंगरात टोकावर त्याचं घर होतं. आणि बायकोला सांगितलं तेवढ्या लांबून आल्या, त्यांना चहा पाहिजे, चहा कर. त्यांनी चूल पेटवून माझ्यासाठी चहा आणि रोज कुकीज, म्हणजे आपल्याकडे शंकरपाळे जसे असतात तसे पदार्थ बनवतात तिथे, तर ते तळले आणि गरम गरम रोज कुकीज आणि चहा माझ्यासमोर ठेवला. तर तसं नाही माझं. आणि हे कपल माझ्या आयुष्याच्या मेमरीत कायमचं काहीच झालंय. नेक्स्ट तिथं परत लगेच पुन्हा
चहा घेतला परत आहे तसं गेस्ट हाऊसला खाली तिथे राहू शकायचं होतं. आता हे इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हे माझे नागा पालक आहेत, आईचा मॅम अँड विक्टर डॅड. मी ह्यांना मोमच म्हणते. तर जसं मगाशी बेंजामिनचा उल्लेख केला, त्याचे आई वडील, पण माझे आई वडील करणार नाहीत. मी कोविड झालेली असताना त्यांनी माझी एवढी सेवा केली. आपल्याला सगळ्यांना माहिती, कोविडच्या काळात आपली आपली म्हणणारी माणसांनी आपल्याला टाकून दिलेलं, पण या दोघांनी मला आई वडिलांपेक्षा जास्त केलं. सुदैवानं मागच्याच वर्षी बेंजामिनचं लग्न होतं. पहिला फोन पत्रिकेचा मला होता, तुझं बुकिंग आधी कर, मग बाकीच्या पत्रिका देतो, लग्नाला लावून यायचंय लग्नाला. तर ह्यांनी प्रचंड प्रेम दिलंय मला. म्हणजे व्हेज डबे पोचवणं, माझी काळजी घेणं. जेव्हा जेव्हा होमसिक वाटलं किंवा बेंजामिनच्या घरी अगदी हक्कानं जाऊन राहिले. त्याचं पूर्ण फॅमिलीज, म्हणजे बेंजामिन, त्याचे भाऊ बहीण आणि मॉम डॅड. म्हणजे एका मदर्स डेला त्यांनी सांगितलं, मी आधी त्यांना आंटी म्हणायचे, तर ते म्हणायला लागलेत की हे सगळे आहेत ना, त्यातली तू एक आहेस, मला आंटी म्हणायचं नाही, मॉम म्हणायचं. तेव्हापासून मी त्यांना मॉम डॅड. म्हणजे खरंच अगदी सखी आपले नातेवाईक करणारे एवढं त्यांनी माझ्यासाठी केलं. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगता तास निघून जाईल, एवढे प्रचंड उपकार. किंवा म्हणजे आणखी एक प्रसंग माझी आई नेहमी सांगते. मी जे नुकतीच गेले त्याचाच महिनाच झाला होता आणि मी बेंजामिन मला घरी घेऊन गेला होता आणि आईला जरा काळजी, ही जरा कुठेतरी आमच्या जवाच्या भाषेत उसटलेली असते. उसटलेली म्हणजे काय, तिला नाकात वारं शिरल्यासारखं असते ना, की भानच राहत नाही, गेली जन्मात तिकडे. तर आईला जरा काळजी वाटत होती की काय पोरगी कुठं जाणं राहिले, ऐकत नाही काय नाही असं. तर त्यांनी फोन घेतला आणि म्हणाले की तुमची पोरगी कोल्हापुरात आहे असं समजा, ती माझ्याकडे. आईच्या डोळ्यात तेव्हा पण पाणी आलं होतं, एवढं त्या लोकांनी माझ्यासाठी केलं. नेक्स्ट, ही नागालँडची खूप मोठी बँडची सिंगर आहे, टेत्सू सिस्टर्स. त्यांचे तुम्हाला मिलियन मध्ये व्ह्यूज दिसतील. इथं त्याचा फोटो आहे. त्यातली ही 4 नंबरची जी आहे तिचं नाव आहे कुवेलू टेत्सू. तर योगायोगानं एका कार्यक्रमात आमची ओळख झाली आणि इतकी मैत्री झाली की मुंबईला आता आल्यावर पहिला मला फोन असतोय, मुंबईला कॉन्सर्टला आले आणि तुम्हाला भेटायला ये. म्हणजे लास्ट इयर तिच्यासाठी मी भेटायला पण मुंबईला गेले होते. आणि मी मगाशी म्हटलं तसं नागा लोक खूप डाऊन टू अर्थ आहेत. जेवढी फेमस आहेत तेवढी डाऊन टू अर्थ आहेत. तिच्या घरी पण मी जाऊन आले. प्रचंड प्रेम देणारी माणसं आहेत. म्हणजे ज्यांनी कोणी तुमच्या इतर गैरसमज ऐकले असतील तर नागा लोक खरंच म्हणजे असं नाही आहे की मला सगळे चांगले अनुभव आले म्हणून सांगायला लागले, पण ओव्हरऑल तुम्ही आमच्या टीम मधल्या जरी कोणाला विचाराल, बंगाली, बिहारी, अजून पण आम्ही सगळी टीम जेव्हा बोलतो तेव्हा म्हणतो की नागालँड एवढं मिस आम्ही आमच्या घरांना पण करत नाही. एवढं नागा लोकांनी आम्हाला प्रेम दिले आणि खूप म्हणजे आयुष्य भरून टाकले नागालँडनं माझं. की एक एक दिवस आता जेव्हा फेसबुक मेमरीज मध्ये जेव्हा जुने फोटो येतात तेव्हा एका पॉइंटला माझ्या डोळ्यात पाणी येतं की ह्या दिवशी ह्या वेळेला मी त्या वेळेला ह्यांच्या बरोबर होते आणि आता मी कोल्हापुरात आहे. आणि मी पटकन आणि एवढं ऍक्सेसिबल नाही की पाठीशी जसं पुण्या मुंबईला जाऊन भेटू शकते तसं भेटूही शकत नाही. पण खूपच चांगली माणसं आहे. हिच्यामुळे बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटीज, नागा, मोठी पॉलिटिकल नेम ह्यांना मी भेटू शकले ते आवर्जून. आणि मी एकदा म्हटलं म्हणजे नागालँडमध्ये पण हा चर्चेचा विषय होता की एवढी सेलिब्रिटीची कशी काय फ्रेंड म्हणून. तर मी म्हटलं आपली ओळख तशी कॅज्युअल झालेली, आपली एवढी फ्रेंडशिप होण्याचं कारण काय. तर ती म्हणाली की बाकीचे बरेच जण येतात ते माझ्या सेलिब्रिटीचा फायदा उठवण्यासाठी, पण तू एक आहेस की जिला मी सगळं सांगू शकते आणि ती विदाउट जज माझं ऐकून घेतली. आणि अशी मित्र मैत्रिणी मिळणं अवघड आहे, त्यामुळे मला तुला जपायला आवडेल. नेक्स्ट, आता नागा लोकांकडून काय शिकले तर जसं मी म्हटलं प्रचंड सहनशीलता. कारण टेरेन एवढं अवघड आहे, कधीच लँडस्लाईड होती, कधी वातावरण चेंज होईल. म्हणजे सकाळचं वातावरण दुपारी नसतं, दुपारचं वातावरण संध्याकाळी नसते. इतकं अनप्रेडिक्टेबल वेदर आहे. सकाळी पाऊस पडला असता दुपारी ऊन पडतं, सकाळी ऊन पडलं असतं दुपारी प्रचंड पाऊस सुरू होतो, वादळी पाऊस सुरू होतो. तर त्यामुळे ती सहनशीलता जी त्यांच्याकडे टॉलरन्स लेवल आहे ती मला नागा लोकांनी शिकवली. आतिथ्यशीलता, त्याची मी 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगितलीच आहेत. जगण्यातली सहजता, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण जे अडकून राहतो ना की वेळेला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, त्या गोष्टीच्या पार एका पॉइंटला मी जायला चालू केले की ठीक आहे मी व्हेजिटेरियन आहे, मला हे नाही मिळालं, पण आपलं खरंच आपण खूप सुदैवी आहोत. आपण महाराष्ट्रात जन्मलो कारण आपल्याकडे रिसोर्सेस चांगले आहेत. आपल्या सगळ्यांचं बालपण किती कष्टाचं असलं तरी खूप सेफ गेले. आपल्याकडे कधीही इंटरनॅशनल अटॅक झालेले नाहीत, आपल्याकडं कधी आर्मीची फायरिंग झालेली नाही
किंवा अशा काहीतरी भयानक परिस्थिती आल्या नाहीत की आपल्याला 3-3 दिवस झाडावर बसून काढायला लागले. अशा भयानक स्टोरी जेव्हा नागालँडच्या ऐकल्या तेव्हा असं वाटतं की तरी पण इतके सहज जगतात ते, त्यांची कधीही कुठली तक्रार नाही. अजूनही बऱ्याच गोष्टी होमस्टे ते तेवढंच वेलकमिंग आहे. आणि आपण सगळी वाचतो की नॉर्थ ईस्टच्या लोकांना दिल्ली किंवा बऱ्याच नॉर्थ रिजनमध्ये प्रचंड वाईट वागवलं जातं. त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या खाण्यावरून हॅरास केलं तर मुलींना वल्गर शब्दांमध्ये छेडे काढल्या जातात. त्यांच्या दिसण्यावर पण थोड्याशा वेगळ्या सुंदर आहेत, त्यांना वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. पण तरी पण एवढे घाव, एवढे जनरेशन ते सोसून सुद्धा तेवढेच आपल्यासाठी वेलकमिंग आहेत. मला वाटतं ह्याच्यापेक्षा चांगुलपणा आणखी देण्याची पुरावा नाहीये. त्यानंतर पाण्याची काटकसर, म्हणजे आपण नेहमी रेन वॉटर हार्वेस्टिंग, कोल्हापुरात रेन वॉटर हार्वेस्टिंग मोठाच विषय आहे. लोकांना आमच्याकडे शिवाजी भेटत तर कालचं पाणी शेळसाला ओतून देतात. तर म्हणजे नागालँडमध्ये सगळ्यात भयानक परिस्थिती असेल तर पाण्याची काटकसर करणार. कारण नदी नाही, सगळे जे माउंटन्सवर सगळ्या टॉपवर सगळ्या विलेजेस किंवा सिटीज आहेत, त्यामुळे स्ट्रीमवर डिपेंडन्सी आहे. आणि स्ट्रीमची मालकी ही त्या कम्युनिटीकडे आहे. त्यामुळे कम्युनिटी ठरवते की तुम्हाला पाणी द्यायचं की नाही. त्यांच्या कम्युनिटीचं पाणी भागवून दुसरं दिलं तर ते देतात. त्यामुळे जे कोहिमाला जे पाणी येतं ते सगळं आसाममधून येतं. त्यामुळे तुम्हाला 1300 रुपये प्रत्येक 1000 लिटरला द्यावे लागतात. म्हणजे तुम्हाला टॉयलेटमध्ये उतरण्याचं पाणी पण तुम्हाला विकत घ्यावं लागतं. एकही थेंब तुम्हाला पाणी फुकट मिळत नाही टॅप वॉटरमध्ये. म्हणजे टॅप बसवलेत, टाक्या बसवल्यात, पण तुम्हाला टँकर बोलवा लागतो, ते त्या टाक्यांमध्ये टाकतात आणि ते तुम्ही महिनाभर पुरवायचं. आणि ते म्हणजे त्याच्यासारखं मला वाटतं भयानक काही नाहीये की इतक्या प्रकारची तुम्हाला काटकसरीत पाणी. आणि हे ऍटलिस्ट तुम्ही टँकर मागू शकता की ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे. जे काही आपण बीपीएल म्हणतो, बिलो पॉवर्टी लाईनचे लोक आहेत, तर ते लिटरली मडक्यातून असे कुठे कुठे स्ट्रीम मधून चढून डोंगर घेऊन जातात. तेवढ्या एका मडक्यावर दिवस काढायचा. म्हणजे कोकणात पण आपण बघितलंय, पण तरी पण आपल्याकडे जेवढं पाण्याचं सुकाळ आहे तेवढं इतर प्रांतात नाही. त्यामुळे पाण्याचं महत्व मला नागालँड खूप शिकवलं. अजून पण मला कुठे नळ असं वाटतं दिसतं की असं असतं तर मी पहिला जाऊन नळ बंद करते. आणि निसर्गपूरक जीवनशैली, म्हणजे जसं सगळं भाजीपाला जसं पिकवला जातो सगळं ऑर्गॅनिक आहे. अजून तेवढं कमर्शियलायझेशन झालेलं नाही, त्यामुळे खतं कीटकनाशकं मारली जात नाही. त्यामुळे जे येतं ते सकस येतं, थोड्या प्रमाणात येतं, महाग असतं पण ते सकसच येतं. आता हा एक फोटो आहे, हे नागालँडचे ऐकल्यात वेगवेगळ्या प्रकारचे. हा अंगामी कम्युनिटी, हा म्हणजे वेगळ्या प्रांताचे पण मी घातले. हा आहे तो आसामी आहे. हे 3 आहेत रेड कलर, ते नागालँडचे आहेत. आणि ह्याचा एक किस्सा आहे, ब्ल्यू कलरचा मेखला. तर माझी नुकशी पण ऑफिसमध्ये एक मैत्रीण होती आणि मी तिला म्हटलं मला जाण्याआधी ऑथेंटिक मेखला घ्यायचा. म्हणजे हे मेखला हे मॉडर्नाइज झालेले, कस्टमाइज झालेले आहेत, पण पारंपरिक हातमागावर विणलेला. तर मला म्हटलं जायच्या आधी मला सांगशील किती किमती असतात ग. तर म्हणाली अगं त्या 5000 पासून 1 लाखापर्यंत असतात. मग म्हटलं विचारच करावा घ्यावं की नाही. 5000ची साडी घेताना तर 5000चा मेखला काय घेणार. तर म्हटलं ठीक आहे. मी जास्त तिला काही एक्सप्रेस केलं नाही. आणि 3-3ऱ्या दिवशी माझ्या डेस्कवर एक पुडकं ठेवलेलं आणि हा तो 17,000चा मेखला माझ्या मैत्रिणीनं मला दिलाय. का तर ती म्हणाली की तुला जाताना माझ्या हृदयाचा एक भाग त्यांच्या क्लानचा, मी मगाशी म्हटलं ना त्यांच्या क्लानचा मेखला येतो, तर माझा एक पार्ट तुला मी तुला माझ्या बरोबर देते आणि तुझं. तर धन्यवाद, थँक्यू. विचारू शकता. नाही, सुरुवातीच्या काळात आली ऑब्व्हियसली. मी मगाशी पण सांगितलं काही प्रांतामध्ये तो भाषा वापरायला लागायचा आम्हाला. आणि सुदैवानं आमच्या ज्या प्रोजेक्टसाठी म्हणून काही डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आम्ही नेमलेले होते, तर तो डिस्ट्रिक्टचाच माणूस असायचा. तर तो आम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून सांगायचा. आणि नागामीज म्हणून आमच्याला व्यवहाराची भाषा मी थोडीफार शिकली होती, जी बंगाली, आसामी आणि नेपाळीचं मिक्सचर आहे. तर ती समजत होती, कारण थोडीशी बंगाली आसामी सगळे असल्यामुळे. म्हणजे केवढ्याला दिलं म्हणल्यावर किमान असे आहे, त्यानंतर कसे आहात किनिगा असे, असं किनिगा असं मी काय आपण पण कसं काय बरं ना. तर म्हणजे काही कामचे लावू शब्द किंवा व्याकरणाबरीच ऍक्च्युली मराठी माणसांना नागामी शिकणं खूप सोपं आहे, कारण व्याकरणाबरीच आपली सेम आहे. म्हणजे तिकडे आपण जातो म्हणतो, तिकडे जागो म्हणतात. त्यानंतर पावची जायचे म्हणजे पोहोचवले, पथाय दिवो म्हणजे पाठवले,
त्यामुळे मराठी लोकांना नागावी शिकणं एवढं अवघड नाही आहे. तर यामध्ये तुम्हाला समजू शकतात. फक्त नेपाळी शब्द जे आहेत तर ते थोडेसे कठीण आहेत, पण ते सरावाने ऐकून विचारून थोडं थोडं शिकले. मी म्हटलं नागावीज मध्ये मी गप्पा मारू शकत नाही, पण कामचला संभाषण करू शकत होते 3 वर्ष. हा वर्ल्ड बँकचा क्वालिटी एज्युकेशनचा प्रोजेक्ट होता. म्हणजे त्याचं नाव आहे नेक्टर, नागालँड एनहान्सिंग क्लासरूम अँड टीचिंग रिसोर्सेस म्हणून. तर त्याच्यामध्ये आम्ही 2000 गव्हर्नमेंट स्कूल्स बरोबर काम करत होतो. तर क्वालिटी एज्युकेशन फक्त ह्याच्या म्हणजे एज्युकेशनच्या इम्प्रुव्हमेंटसाठी नाही, तर मॉडेल स्कूल बनवायचे होते आम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज. तर त्याच्या रिलेटेड सगळ्या कंप्लायन्सेस, परमिशन, त्यानंतर फ्रेमवर्क आणि थर्ड पार्ट होता तो हे सगळं जे टेरेन आहे तो फ्रॅजाईल इकोसिस्टीम आहे. तर त्याला वाचून आपल्याला सगळं प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे या अंगाने सगळं काम होतं. त्यामुळे माझा होल माझ्याकडे एक सोशल म्हणजे माझी पोस्ट होती ती एन्व्हायरमेंट असोसिएट म्हणून होती आणि आमच्याकडे एक सोशल असोसिएट म्हणून होता. आता काही जण ऐकलं असेल ESG म्हणून शब्द ऐकला असेल तुम्ही, एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स. तर त्याच्यासारखाच पार्ट आहे की त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्हिटी म्हणजे सगळे जी कम्युनिटीज आहेत त्यांच्या सगळ्या समस्या, कारण प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या समस्या वेगळ्या होत्या, ते आयडेंटिफाय करून त्यांना ऍड्रेस करायचं. त्यासाठी आम्ही मग एन्व्हायरमेंटल सोशल मॅनेजमेंट प्लॅन वर्ल्ड बँकला बनवून दिला होता. आणि मला आता अभिमानानं सांगायला आवडेल की आमचा प्लॅन बेस्ट केस स्टडी म्हणून साऊथ ईस्ट एशियामध्ये सिलेक्ट झाला होता. म्हणजे आता ते माझं एकटीचं हे नाही, पूर्ण टीमचं काम होतं ते. त्याच्यामध्ये म्हणजे एवढ्या खोल पातळीवर जाऊन कम्युनिकेशन करून म्हणजे बऱ्याच वेळा स्कूल प्रोग्राम मध्ये टीचर इन्व्हॉल्वमेंट असती, स्टुडंट इन्व्हॉल्वमेंट असती, पण आम्ही कम्युनिटी मेंबर्स त्यानंतर पॅरेंट्स यांना पण इन्व्हॉल्व करून त्यांच्या काय प्रॉब्लेम आहेत की मायग्रेन्स असतील किंवा काही कॅलामिटीज असतील. जसं मी म्हटलं की वेदर खूप हे आहे. मग स्मार्ट स्कूलमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी पण खूप छान फीडबॅक दिलेला मला की आम्हाला क्लासरूम स्मार्ट नसली तरी चालेल पण हीटर असलेली द्या, कारण शाळेमध्ये प्रचंड थंडी असायची आणि मुलांना शिकण्यासाठी तो म्हणजे आपण म्हणतो ना की तो टॉलरन्स किती जरी ते तिकडचे असले तरी थंडी जर तुमची 2 ते 1 डिग्री असेल तर जानेवारीमध्ये, आणि त्यांचा अकॅडमिक इयर खूप वेगळा आहे. त्यांचा अकॅडमिक इयर जानेवारी टू डिसेंबर आहे. नोव्हेंबरच्या लास्ट वीक पर्यंत परीक्षा संपतात. 1 डिसेंबर त्यांचं स्टेट फूड डे आणि हॉर्नबिल फेस्टिवल सुरू होतं. त्यामुळे 1 डिसेंबर ते 5 जानेवारी पूर्ण नागालँडचं स्कूल सगळं बंद असतात. आणि समर वेकेशन आय थिंक जून जुलै डिपेंड ऑन द करिक्युलम त्यांचं पुढं मागं होतं समर कसा जातो. तर ते 15 जून 15 जुलै तर ते 1 जून 1 जुलै असे पुढे मागे होतात. तर ते समर वेकेशन असतं, पण अकॅडमिक इयर त्यांचं जानेवारी टू डिसेंबर आहे, आपल्यासारखं जून टू जून नाहीये. तर त्यामुळं जानेवारी त्यांचं स्टार्टिंग पॉईंट आणि जानेवारीत एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स असतात. म्हणजे तसंही नागालँड दिमापूर सोडलं तर खूप थंड टेरेन आहे. म्हणजे सिक्कीम अरुणाचल गेलेल्यांना रिलेट करू शकतात. वेदर हे ॲव्हरेज 5 डिग्री ते 25 डिग्री ह्याच्यातच खेळतं. आणि एक्स्ट्रीम म्हणजे वेदर डिसेंबर 15 नंतर जॅनला लास्ट वीक पर्यंत 2-1 डिग्री असा आठवडा आणि फॉगी पूर्ण, म्हणजे तुम्हाला समोरचं दिसत नाही एवढं थंड असतं. म्हणजे जीव घेणे, म्हणजे मला शब्दात जीव घेणे हा अगदी अनुभवला शब्दशः. प्रचंड थंडी असते, म्हणजे आपली एका पॉईंटला लिथार्जिक होतो आपण की त्या थंडीनं डोकं जड पडतं, कामाचा उत्साह वाटत नाही सारखं. म्हणजे त्या शालींचं पण त्यामुळे त्यांना महत्व आहे. त्या शाली दरवेळेला ते शाली घेऊन ते बसतात. आणि प्लेझंट वेदर म्हणायचं म्हणजे टुरिस्टच्या अंगाने मी सांगते, प्लेझंट वेदर म्हणायचं म्हटलं तर एप्रिल मे, पण ऍक्च्युली 15 मे नंतर तिथं मान्सून सुरू होतो. पण नोव्हेंबर डिसेंबर इज द बेस्ट टायमिंग टू व्हिजिट, कारण एका अंगाने वेदर पण प्लेझंट आहे आणि मॅक्सिमम त्यावेळी नागालँडमध्ये काहीतरी सेलिब्रेशन असतात. त्यामुळे नागालँड फार सुंदर सजलेलं असतं. नोव्हेंबरमध्ये चेरी ब्लॉसम सुरू होतं. आपण जपानला जातो चेरी ब्लॉसम बघायला, पण मेघालय आणि नागालँडमध्ये चेरी ब्लॉसम अगदी तुम्हाला रस्त्यावर जाताना दिसतील, इतके सुंदर चेरी ब्लॉसम दिसतात. आणि हॉर्नबिलही असतो 10 दिवस 1 ते 10 डिसेंबर. आणि क्रिसमस डेकोरेशन तर तिथे त्या कॉम्पिटिशन घेतात. जसं आपल्याकडे गणपतीच्या डेकोरेशनचे कॉम्पिटिशन असतात तसं त्या चर्चेसच्या डेकोरेशनचे कॉम्पिटिशन असतात. तर ते 1 डिसेंबर पासूनच ते सुरू करतात डेकोरेशन. तर ते बघायला फार सुंदर असतं. तर नोव्हेंबर डिसेंबर बेस्ट टाइम टू व्हिजिट. कॉन्फ्लिक्ट आता तर हा परत थोडासा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, कारण बऱ्याच ट्रायबल कम्युनिटीज आहेत. हंटिंग इज देअर प्राईड ऑफ द कम्युनिटी. त्यामुळं खूप प्रचंड प्रमाणात कत्तली झालेल्या होत्या जनावरांच्या.
जे खोनोबात एक गाव आहे, तर तिथे जवळजवळ हरणांच्या 42 शिंग लावलेले आहेत. मिथूनचे 12 असं एक म्हणजे घर, अशी बरीच घर आहेत की जिथे 40-40, 50-50 जनावरं मारलेली. पण आता या 20 वर्षात अवेअरनेस वाढलाय, कम्युनिटीज वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह घेतात. त्याच्यातच एक ग्रीन विलेज असेल, त्यानंतर तिथे दुसरं म्हणजे खूप कमी लोकांना माहिती आहे, आपण काश्मीर बद्दल बोलतो, पण नागालँडमध्ये पण 371A आहे, ज्याच्यामुळे कम्युनिटी लँड आपण खरेदी करू शकत नाही. त्यांचे विशेष अधिकार वेगळे आहेत. त्यांची ज्युरिडिक्शन लॉ जो आहे, ज्याचे म्हणजे न्यायालय वगैरे सगळे आपले रूल त्यांना नाहीत ऍप्लिकेबल, कारण ते 371A आहे. फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर तुम्हाला जे शिक्षा काय जे पनिशमेंट असतील ते न्यायालयाप्रमाणे लागू आहेत. बाकी कम्युनिटीचे जे भांडणं असतील किंवा कम्युनिटीचे काहीही वाद असतील तर ते त्यांच्या कम्युनिटी लेवलवर सॉल्व्ह केले जातात. त्याच्यात आपण कुठलाही इंटरफेअर करू शकत नाही. त्यावेळी पंच गावचे आणि जीबी म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये गाव बुडा म्हणून एक प्रकार आहे. अगदी एक्झाम्पल सांगायचं तर गावाला सगळ्यात शहाणा माणूस, त्याच्याकडे पारंपरिक ज्ञान आहे, तर त्याची पोस्ट अपॉइंट केलेली असते विलेज काउन्सिलमध्ये. तर तो कोणीतरी 70+ माणूस असतो आणि तो बऱ्याच वेळा हे सगळे न्यायनिवाडे करतो प्रसंग बघून. आणि मग काय ज्या पनिशमेंट असतील, काय जे त्यांच्या काय म्हणतात आपण सॉल्व्हिंग जे काय काय सोल्युशन पनिशमेंट असतील, तो मोस्टली गावबुडा देतो. आणि गावबुडाचा शब्द अंतिम असतो. आणि मग अशी मी मॉम डॅड मध्ये फोटो दाखवलेला, तर ते डॅड आहे ते गावबुडा होते त्या गावाचे. तर त्यामुळे त्यांचं आणि ते थोडंसं परंपरागत येतं, ते गाव निवडू शकत नाही. म्हणजे जो गावबुडा त्याचा मुलगा परत वयस्कर झाला की गावबुडा होतो, म्हणजे ते त्याला पास ऑन होतं. ते म्हणजे इट्स लाईक किंगशिप, त्या विलेजची किंगशिप त्यांच्याकडे असते. बाकीचे म्हणजे जे आपण म्हणतो ना की महत्वाचे डिसिजन की फेस्टिवल्स कधी होणार, त्यानंतर पनिशमेंट कशा द्यायच्या, किंवा काही बांधावरचे पण काहीतरी वाद वगैरे असतील तर ते सॉल्व सगळं गावबुडा करतो. प्रॉब्लेम आहे ना कम्युनिटी तिकडे जाण्याला वगैरे, हो हो, तरी सुद्धा त्याचं ऍडव्हान्स कसं काय थोडंफार ते चित्रामध्ये नाही दिमापूर कोहिमा आता खूप मेट्रोपॉलिटन सगळं आहे. What is about the morooms? Have you seen? हा मोरूज ऍक्च्युली That is the concept only in the nomadic tribe. तो मोरू हा खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे नागा ट्राईब मध्ये. तर एक प्रकारची मेल डॉर्मेटरी. तर पूर्वीच्या काळी त्याचा कॉन्सेप्ट कसा होता की गावातली जी तरुण मुलं आहेत ती गावाच्या बाजूला एक झोपडी बांधून राहायची. त्याचे 2 पर्पज आहेत की ज्याच्यामुळे त्यांचं सगळे ट्रॅडिशनल स्किल्स मुलांना मिळावं, हंटिंगचं सगळे जे स्किल्स वॉरियर स्किल्स शिकवले जावे, आणि उद्या गावावर संकट आलं तर गोळा करण्यात वेळ जाऊ नये म्हणून 15-20 नव्या दमाची माणसं कायम गावाच्या वेशीच्या बाहेर तो मोरून असायचा. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट आता तुम्ही बोलला म्हणून सांगितलं, पण आता काळाच्या ओघात सगळं जर बदलते. पण बऱ्याच कम्युनिटीजनी जेव्हा मी स्कूल्स काढले तर त्यांनी मोरूच्या आम्हाला डिमांड केली. आणि आमचं मोरू, प्रत्येक कम्युनिटीचं मोरू वेगवेगळं असतं. त्याचे जे वरती स्ट्रक्चर्स असतात तर ते त्यांच्या अॅनिमल्स किंवा मोटिव्सनी असतात. म्हणजे मी मागं पण एक आर्टिकल लिहिलं होतं, मला वाटतं बरेच कोणी एन्व्हायरमेंटचे बॅकग्राऊंड जे आहे तर ते सांगू शकतील आणि एक्सप्लेन करू शकतील की प्रत्येक ट्राईबची काहीतरी अॅनिमल डॉमिनन्स कुणीतरी सिम्बॉल किंवा मोटिव्ह ठरलेले आहेत. काहींचं हंबील आहे, काहींचं मिथून आहे, काहींचं टायगर आहे, लायन आहे. पण सांगताम नावाची कम्युनिटी आहे तर त्यांचं मोटिव्ह आहे टॅको गेको. माहित नाही, म्हणजे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. पालीचा कार्विंग असतं त्यांच्या याच्यावर. तर एक म्हणजे आता माझं थोडंसं ट्रायबल कल्चरच्या बद्दल वाचन आहे, कदाचित अजून पण एक्सप्लेन करू शकेल. तर मोटिव्ह एक तर 2 प्रकाराने दिले जातात. एक तर आहे की खूप अबंडंट आहेत, म्हणजे खूप साहसतेने दिसतात म्हणून मोटिव्ह मध्ये येतात. जसं की आपल्या याच्यामध्ये कोयऱ्या असतात. आंबा आपला जो भारताचा वृक्ष आहे, तर स्टेट वृक्ष सॉरी, तर त्या आंब्याच्या कोयऱ्या आपल्या कल्चरली पार्ट आहे. तुम्ही आपल्या तोरणाला ह्याला साड्यांवर आपल्याला आंब्याच्या कोयऱ्या दिसतात. तसं अबंडन्स हा एक रिझन आहे. आणि दुसराही खूप भीती वाटते एखाद्या गोष्टीची की त्याच्यापासून, म्हणजे आपल्याकडे तेवढ्यांचं कॉन्सेप्ट त्याच्यातून आला की तिथले देव असायचे ते टॉप प्रिडेटर असायचे, वाघोबा नागोबा असं. तर एक आहे रिझन की अबंडन्स असेल किंवा त्याची काहीतरी भीती असेल. तर काही ठिकाणी मला अजून असं पण आढळलं की जे रेप्टाईल्स आहेत तर सिम्बॉल ऑफ फर्टिलिटी असं म्हणून पण काही ठिकाणी रेफरन्स वाचले. तर तो पण एक कारण असू शकतं की ते मोटिव्स, मग त्या मोरूमध्ये कुठलं मोटिव्ह लावायचं आणि कुठलं स्ट्रक्चर कसं करायचं. आणि जरी नागालँडमध्ये टेरेन सेम असलं तरी मोरूच्या रचनेमध्ये
काही ठिकाणी नुसत्या गवताचे. तर ह्याच्या मागचं रिझन पण खूप म्हणजे अशा मी नेहमी म्हणते नागालँड इज लाईक ओनियन. जेवढं तुम्ही पील कराल ना तेवढा अजून एक लेअर आहे. त्यामुळे मी कधीही क्लेम करू शकत नाही की मी 4 वर्ष राहून सुद्धा नागालँडला पूर्णपणे समजू शकले. कसा होता इथून म्हणजे डायरेक्ट कोचिंगमध्ये तुम्ही गेला? हा म्हणजे ऍक्च्युली माझं सिलेक्शन झालं होतं ते बऱ्याच जणांना माहिती असेल. KPMG नावाची कंपनी आहे, ऑडिट कंपनी, ज्यांचं पब्लिक कन्सल्टिंग पण करतात ते. तर माझं हेड ऑफिस होतं कोलकाता. तर माझा इंटरव्ह्यू लास्ट राऊंड ऑफ इंटरव्ह्यू कोलकात्यामध्ये होता. तर त्यावेळी असा कुठलाही प्लॅन नव्हता की मी कोहिमात जाऊन सेटल होईल. फक्त विचारलेलं. पण लास्ट राऊंड ऑफ इंटरव्ह्यू कोलकाताच्या ऑफिसमध्ये होता आणि मी म्हणजे पुण्यावरून कोलकाता फ्लाईट घेतली आणि लास्ट राऊंड झाला. आणि म्हणजे मी तेव्हा पण असं साशंक होते की जावं की नाही. तर मग गेले आणि सिलेक्शन झालं माझं. त्यांनी सांगितलं की इथूनच आता तुम्ही महाराष्ट्रात जाऊन परत पुढे नागालँडला जॉईन होणार. तर उद्या तुम्ही इथून निघा, आमची लॅपटॉप आहे, उद्या जावा. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे की 4-5 जोड कपडे आणि एका लॅपटॉपवर मी महिना काढला. आणि दुर्दैवानं सेकंड लॉकडाऊन तेव्हा झालं होतं मे महिन्यात. तर माझे ओरिजिनल कपडे आणि सगळं मिळायला माझे वडील जेव्हा ऑगस्टमध्ये तिकडे आले तेव्हा मला सगळं माझं सामनी मग माझे ओरिजिनल्स पण सगळे मी आणले नव्हते. कारण इंटरव्ह्यू आहे, बरंच ऑलरेडी सबमिट केलंय. काही ठराविक डॉक्युमेंट्स जे फक्त व्हेरीफाय होते तेवढेच घेतले होते. पण ते लॅपटॉप ऑफिशियल लॅपटॉप आणि ते सगळं घेऊन तिकडे सेटल झाले गेले आणि तिकडेच राहिले 4 वर्ष. फक्त शेवटी जाता जाताना कांबोजचं पण आहे, लास्ट आठवड्यात मी खुशीचं पण ऐकलं. तर या सगळ्या प्रवासात हे अनुभव तुम्ही पुस्तक वगैरे सर ते आता 2 वर्ष झाले म्हणते काय अजून त्याला अतिशय महत्वाचं आहे. कारण मैत्रिणींना एकदा आठवलं नाही. 2 इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत की अगदी नागालँडमध्ये चिडवायचे वेळ असल्यामुळे घासपूस खात आहे किंवा घासपूस खात आहे. पण आपली मिसळ खिचडी सगळं त्यांना चटक लावलेली आहे. अजून घेऊन या. माझे बाकी बरेच फ्रेंड्स मुंबई पुण्याला येतात. म्हणजे अगदी काही त्यांच्यासाठी महाराष्ट्रातच नाही. योगायोगानं जुने काही विद्यार्थी फर्ग्युसन कॉलेजचे भेटले मला, जे नागालँड वरून फर्ग्युसन कॉलेजमध्ये फर्ग्युसन कॉलेज, मुंबईचे विलिंग्डन कॉलेज, एल्फिन्सन कॉलेज आणि बरेच स्टुडंट नागालँडमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना आणि सुदैवानं आपल्या मराठी लोकांनी त्यांना चांगलं वागवलं असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांची चांगली इमेज आहे. म्हणजे जेवढा नॉर्थला त्यांना त्रास झालाय तेवढा महाराष्ट्रात त्यांना आपण मिक्स करून घेतलंय. त्यामुळे त्याबद्दलचा आदर त्यांचा आहे. आणि जुने अच्युत गोखले नावाचे एक सर होते जे तिथे प्लॅनिंग कमिशनचे हेड होते. तर त्यांनी पण प्रचंड काम केले नागालँडमध्ये जुनं, मला वाटते 90च्या दशकात. आणि त्यामुळं पुण्याचे अच्युत गोखले, जेव्हा मी गेलो तेव्हा पहिलं पुण्याचे नाव विचारायचे ते आणि दुर्दैवानं मला अच्युत गोखले सर त्यावेळी माहिती नव्हते. तर त्यांनी प्रचंड काम केले प्लॅनिंग कमिशनच्या थ्रू तिथे डेव्हलपमेंटचं. तर एक गाव आहे तुफेमा नावाचं, तर तिथे त्यांचं मॉन्युमेंट उभारले. तर जेवढे मराठी माणसाचं नागालँडमध्ये तर तिथे खूप आदरानं नाव घेतलं जातं. आणि शेवटी फक्त जसं म्हटलं सर म्हणाय हे सगळं आई वडिलांच्या सपोर्ट शिवाय बिलकुलच शक्य नव्हतं. त्यांचे दुर्दैवानं आज ते येऊ शकले नाही कारण काही दुसऱ्या कराटीज होत्या, काही गेस्ट वगैरे आले होते. पण म्हणजे मला त्यासाठी माझ्या वडिलांचं वाक्य आठवतं. म्हणजे पहिल्यांदा पण मी जवाहरला चाललेले, मी इंटरव्ह्यू दिला, सिलेक्शन झालं. पण मी म्हणलं ट्रायबल एरियात मी मॅनेज होईल का, कारण बालवाडी ते MSc पर्यंत शिक्षण माझं कोल्हापूर सारख्या सिटीमध्ये झाले. तर ट्रायबल कल्चर आणि त्याचा काही संबंध नव्हता. तर मी जाऊ की नको अशा संभ्रमात होते. तर माझ्या वडील मला समोर घेऊन बसून सांगितलंय अशी संधी फार कमी लोकांना येते जिथे तुला प्रूव्ह करण्याची संधी आहे. आणि तू जर केली नाही तर आयुष्यात तुला एक पश्चाताप राहील की मी आयुष्यातलं काहीतरी महत्वाचं मिस केलं. आणि तुला जर नाही तिथं ऍडजस्ट झालीस, अडचणी आल्या, तर तुला असं थोडीच आहे की कुणाकडे फसवून देणार आहे. 3-4 महिने काढ, पण असं वाटायला नको आयुष्यभर तो रिग्रेट की मी एक संधी माझ्या आयुष्यातली गमावली. त्यामुळे माझ्या आई वडिलांचे प्रचंड आभार. कारण हे सगळं करण्यासाठी जसं बोलतो आपण सोसायटील प्रेशर असतं. एक तरुण मुलगी परक्या प्रांतात जाऊन राहणं आणि तिला तेवढ्याच विश्वासानं पाठवणं, तर त्यात आई वडिलांच्या म्हणजे त्यांच्याशिवाय विश्वासाशिवाय आणि सपोर्टशिवाय शक्यच नव्हतं. त्यामुळेच तुमच्या सगळ्यांच्या समोर उभी आहे.
आणि सुदैवाने माझ्या वडिलांना फिरायची आवड असल्यामुळे प्रत्येक वर्षी ते नागालँडला येऊन महिनाभर राहून गेले आणि ते माझे आभार मानले की बाकीचं भारत त्यांचं पूर्ण बघून झाला होता, पण नॉर्थ ईस्ट राहिलेलं माझ्यामुळे नॉर्थ ईस्ट थँक्यू. वेल डन श्रुती. श्रुती कुलकर्णी खरोबर आभार. पण जसं ती योगायोगाला किंवा ह्याला गेली नागालँडला, तसंच गुरुपारला यांचा योगायोग झाला. या गुरुवारी काय करायचं आज आपल्या समोर प्रश्न होता, तो डॉक्टर रेखा जोशींनी आमचा सोडवला. कारण मागच्या गुरुवारी श्रुती त्यांच्या शेजारी बसली होती आणि त्या बोलता बोलता ती काय करते वगैरे वगैरे करतात तिने मग डॉक्टरने मला काल सांगितलं त्या गुरुवारी सांगताना की अशी की मुलगी फार तिनं नागालँडला ती गेली होती आणि फार इंटरेस्टिंग आहे, तर आपण ते ठेवूया का? मी म्हटलं नक्कीच. आणि ती आता उद्या सकाळी कुठल्या तरी ट्रेकला निघाली आहे, पण रेखा जोशींनी तिला कन्व्हिन्स केलं आणि आपल्याकडे आणलं, तेव्हा त्यांची आभार. आणि गुरुपार मार्गातर्फे मी एक छोटीशी भेट सुटल्या देतो. थँक्यू.